की कष्टकरी खर्चकरी शेतकरी लबाड ठरला जातो. कधी उत्पादन अपेक्षित नाही निघाल्यावर. आणि मग स्वतःच्या मनाला प्रश्न असा पडतो की मी आता काय करू. मी ज्यांना काय थोडंसं येडवाकडं बोलून कुचकं पाचकं बोलून जे आणलेले पैसे आहेत मी आता कसं देऊ. आणि हा पडलेला प्रश्न इतका गंभीर होऊन बसतो की मग आता शेवटच्या स्टेपला काय शेतकरी निर्णय घेतात, शेती कोण देऊ. काय शेतकरी असं विचार करतात मी शेती विकली तर माझ्या लेकरा बाळांना काय. मग ते म्हणतात की मी जर शेती विकून माझ्या लेकरा बाळांना जर मी थोडक्यात रोडवर आणत असेल तर मी माझं आयुष्य संपवतो. तेच मोठा प्रॉब्लेम आहे सगळ्यात मोठा. आणि तो स्वतःला संपवतो. आणि स्वतःला संपवलेला आपण पेपरमध्ये वाचतो आणि कानामागं टाकून देतो. कानामागं टाकून देतो. पेपरमध्ये वाचतो आणि कानामागं टाकून देतो. पण कानामागं टाकायच्या अगोदर माझी अगदी कळकळीची विनंती शेतकरी मित्रांनो, हे वापरावयाने ही अशी एक टेक्नॉलॉजी बनलेली आहे की तुम्ही कष्ट करीत असताना खर्च करीत असताना तुम्ही वापरावयानिकला 1 महिन्याच्या अंतराने कुठल्याही पिकाला जर स्वीकारलं तर ही वापरावयानिक तुम्हाला उत्पादन वाढवून देणार आहे. तुमच्या जमिनीत तुम्ही कुठलंही पीक असू द्या तुमच्या अपेक्षेपासून उत्पादन जास्त निघणार आहे. निघणारं उत्पादन क्वांटिटी आणि क्वालिटीमध्ये निघणार आहे आणि ते ऑर्गॅनिक निघणार आहे. आणि त्यामुळं तुम्ही तुमच्या शेतीमध्ये कुठलंही पीक काढत असताना तुम्हाला एक आशा लागणार आहे की वापरावयानिक वापरलं की आपण हरत नाही. बरोबर. वापरल्यानंतर लक्ष देणार आहे. त्याच्यासाठी कंपनी नाव इतकं सोपं ठेवलंय की वापरा बायो ऑर्गॅनिक. म्हणजे आपण सहजासहजी दिवसात कितीतरी वेळा म्हणतो की मी माझ्या पिकाला काय वापरलं नाही ती सांग, माझं पिकच उचलत नाही. त्याच्यातच कंपनीने नाव टाकून ठेवलंय की तुम्ही फक्त वापरलं नाही. तुम्ही फक्त वापरलं नाही. तुम्ही सहज म्हणताय दिवसभरात कितीतरी वेळा की मी काय वापरलं नाही ती तू सांग, मी काय वापरलं नाही ती तू सांग की माझी केळीच उचला नाही. मग वापरा बायोऑर्गॅनिक म्हणती तुम्ही फक्त वापरा की तुमची केळी कशी वय खाती कशी सुधारत नाही ती पाहू आपण. आणि आपण असंच पाहू म्हणत नाही. आपल्याकडे एवढी म्हणजे ह्या वापरा बायोऑर्गॅनिक मध्ये धमक आहे की तुमच्या प्लॉटला ज्या वेळेस आमचे मार्गदर्शक येतात पूर्वावस्थेचा व्हिडिओ असतो 1-2 मिनिटाचा. त्याच्यानंतर त्याच पूर्वावस्थेचे फोटो असतात. त्यानंतर 1-2 महिन्यांनी तुमच्याकडे आल्यानंतर दुसऱ्या अवस्थेचा व्हिडिओ असतो, फोटो असतात. आणि हे दोन्ही एकत्र करून फोटो व्हिडिओ एकत्रीकरण जोडून ते युट्यूबला अपलोड करतात. कशासाठी की आपला कष्टकरी शेतकरी हरवू नये. ह्याच्या पाठीमागचा काहीच उद्देश नाही. आणि आज जर ह्याच्यातली एक स्वार्थ जर आपल्या कंपनीचा म्हणलं तर हा स्वार्थ आहे की येणारे दिवस खूप भयान आहेत. आपल्या शेतकऱ्याला खूप काही खर्च वाढलेला आहे उत्पादन काढायचा. उत्पादन कमी झालेलं आहे. अनेक समस्या वाढत जाऊन निघणारं उत्पादन आपल्या शेतकऱ्यांकडून नकळत हे निकृष्ट निघत आहे. म्हणजे ऑर्गॅनिक निघत नाही, केमिकल युक्त उत्पादन निघत आहे. केमिकल युक्त उत्पादन निघालेलं आपल्याच मंडळींना खायला भेटतंय. आणि ते खाल्लेलं आपण अन्न आपल्याला हिथं व्यवस्थित पचलं नाही तर त्याचे साईड इफेक्ट म्हणून दमा, दाब, डायबिटीस, अटॅक, कॅन्सर ह्याच्यावरती ते जाते. आणि ते गेलेलं आपण ज्यावेळेस डॉक्टरकडे जातोय त्यावेळेस डॉक्टर आपल्याला सांगतात की साहेब तुम्हाला असा आजार झालेला आहे, आता तुम्हाला हे स्टेटमेंट चालू करावं लागेल. मग ह्या महिन्यात हा कोर्स झाला दुसऱ्या महिन्यात तो कोर्स, त्याच्या पुढच्या महिन्यात हा डोस आणि त्या पुढच्या महिन्यात हा डोस. मग मला काय म्हणायचंय, हे डोस घेण्यापासून जर आपण सगळ्यांनी ठरवलं की वापरा बायोऑर्गॅनिक वापरायचं तर मला वाटतंय की दवाखाना जो आत्ताच्या कंडिशनला अगदी आपण गेल्यानंतर 2-2 तास नंबर येत नाहीत दवाखान्यात, इतके नंबर लागलेत, हे जरा कमी होतील. आणि आपल्या शेतकऱ्यांनी जर 50% दाणेदार वॉटर सोलेबल आणि 50% वापरा बायोऑर्गॅनिक जर वापरलं तर आपण जे काही कीटकनाशक बुरशीनाशकावरती जो 100% खर्च करतोय तो 100% खर्च आपला 30% येईल. आणि 30%वरचा खर्च आपला जर एकदम कमी होत असेल म्हणजे 100%चा जर 30% येत असेल, 70% खर्च कमी होत असेल, उत्पादन अपेक्षेपासून जास्त निघत असेल, निघणारं ऑर्गॅनिक निघत असेल तर आपण सगळी पुण्याचं काम करतो. बरोबर. तर तुम्ही हे व्हिडिओ पाहता स्टेटसला ठेवा, मित्रमंडळी नातेवाईकात व्हायरल करा. कारण साहेब आपल्या समोर आहेत, प्लॉटच्या समोर आम्ही उभा राहून बोलतोय. कारण आम्ही काय जरी बोललो तरी तुम्हाला कधीच खरं वाटणार नाही, पण आज आम्ही प्लॉटवरती तुम्हाला खरंच वाटणार. बरोबर आहे. आणि खरं आहे म्हणून आम्ही बोलतोय. तर तुम्ही केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी साहेब काय सांगू शकाल की हे वापरा बायोऑर्गॅनिकचं मार्गदर्शन ही माझं वैयक्तिक मत आहे की ह्या येणाऱ्या काळाची समस्याचं उत्तर वापरा बायोऑर्गॅनिक आहे. आणि जर येणाऱ्या समस्याचं उत्तर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला वापरावं लागेल. हो, तुम्हाला काय वाटतं? वापरावं लागणारच आहे. ऐका नाही,
जर तुम्ही अगदी मी म्हणतो डोळे दाखवून वापरा, अहो, आज 70% जमिनी आपल्या नापीक व्हायला लागल्या. नापीक झाले. त्याचं कारण काय? या रासायनिक खताचा लोड झाला हा, मग आपण दाणेदार वॉटर सोल्युबल, दाणेदार वॉटर सेंद्रिय सोल्युबल कर्ब पूर्ण संपलेला आहे. संपलेला आहे. आणि आपल्या जमिनीत जर उद्या गवत उगवायचं जर बंद झालं आणि आपल्याच लेकरांनी, आपल्याच नातानी, आपल्याच मुलांनी जर आपल्याला विचारलं की तुमच्या बापानी, तुमच्या आज्यांनी ज्यावेळेस तुमच्या हातात जमीन दिली त्यावेळेसचा सेंद्रिय कर्ब काय होता आणि तुम्ही आम्हाला आज जमीन करायला कसायला देताय, तर आज जे जमिनीचा सेंद्रिय कर्ब काय, तर त्यावेळेस आपल्याकडे उत्तर नसणार. 10 वर्ष पडाक जमीन ठेवावं लागते. हा, तरी पण जागे किंवा माती बदलावी लागेल. मग माती बदलणं एवढं सोपं नाही, जमीन पडीक घेऊन जागेवर आणणं एवढं सोपं नाही. मग मला एकच वाटतं सोपं आहे की वापरा बायोरेनिक तुमच्या ह्या शेड्यूल मध्ये तुम्ही, मला काय म्हणायचं सर, आता ऐका, तुम्हीच मला आज उत्तर देणार आहेत. वापरा बायोरेनिक असं गडीभर साईडला ठेवा. तुम्ही ह्या जमिनीत तुम्हाला जे आठवणीत आहे, जे अनुभवलेलं आहे, ते प्रत्येक 8-15 दिवसाला तुम्ही सोडताय का नाही? सोडताय का नाही? मग मला काय म्हणायचंय, ते सोडून काय होतंय ह्याची तुम्हाला आज जाणीव झाली की जमीन आपली नापिकेकडे चालली. मग आपण नापिकेकडे जायला तयार आहे, बघा बरं का, म्हणजे नापिकेकडे जायला तयार आहे. मी तर म्हणतो वापरा बायोरेनिकचे रिझल्ट जरी नाही आले, मी आज एक वेगळा शब्द वापरतोय, वापरा बायोरेनिकचे 1% पण रिझल्ट नाही दिसला तरी पण वापरा बायोरेनिक तुम्ही 1 वर्ष कमीत कमी कंटिन्यू वापरून बघा. तुम्हाला जमीन सांगन की तुम्ही त्या जमिनीत काय सोडलंय आणि पीक सांगन की मला तुम्ही काय दिलंय. आणि ती पीक तुमच्या बरोबर ज्या वेळेस बोलन त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की वापरा बायोरेनिक खरंच कंटिन्यू करणं गरजेचं आहे. कारण येणाऱ्या काळाचं उत्तर म्हणून वापरा बायोरेनिक आहे. वापरा बायोरेनिक जर कंटिन्यू केलं तर येणाऱ्या दिवसात शेतीवरती खर्च कमी होईल, उत्पादन वाढेल. वापरा बायोरेनिकला जर नाही स्वीकारलं तर मग मला वाटतंय की सगळ्या शेतकऱ्यांचा आनंद असावा. पण आता बोलू नाही बोलायचे शब्द गरज आहे की दिवस असे येतील की तुम्हीच तुमच्या मित्रमंडळी नातेवाईकात बसल्यावर एक शब्द वापरता, शेतीच करायला नको वाटते. एका वाक्यात उत्तर देणार आहेत, त्या उंबरटे आज 50 लोक आहेत, शेतीच करायला नको वाटते. मग त्याच्यामध्ये तुम्ही कुठले स्टोरेज टाकता, कुठले गोडवानं करता, कुठले तुम्ही डीमार्ट सारखे टाकता, रोडच्या कडेला असले तर, आतमध्ये असलं तर आता काय करू ह्या समस्या जातात. पाणी असून पण शेती पिकांना आता काय करू, आता काही करू नका. तुमच्या आहे या शेड्यूलमध्ये आहे, या तुमच्या दाणेदार वॉटर सोल्युबलच्या शेड्यूलमध्ये फक्त वापरा बायोरेनिकला ऍड करा. ऍड केल्यामुळे याड लागत नाही तर उत्पादन वाढतं. ही वापरा बायोरेनिकची खासियत आहे. आणि हे जे साक्षात्कार आम्ही सर्वजण मार्गदर्शक प्रत्येक वेळेस प्रत्येक प्लॉटला जाऊन व्हिडिओ काढून तुम्हाला एक दिशा देण्याचा प्रयत्न छोटासा करतोय. प्रोडक्शन मध्ये पॉवर आहे, आम्ही खाली निमित्त आहे. ज्यावेळेस आपलं शेड्यूल गेलं साहेब त्यावेळेस तुम्हाला पिकअप घेतलेला प्लॉट साहेब 4-5 दिवसाचा फरक पडतो. बरोबर आहे ना? आपलं 2 दिवस सोडून झालं नाही, ते सिलिकॉन आणि दुसरं ते वातावरण बरोबर होतात. 5-6 दिवशी 5-6व्या दिवशी तुम्हाला सांगतो मधला जी कोंब असतो ना त्यात तो म्हणतो लगेच फरक पडतो. हो, मग मला काय म्हणायचं बघा, आज आपला शेतकरी कष्ट करतोय भरपूर, खर्च पण इरशिव करतो. हो बरोबर. शेजाऱ्याने मी म्हणतो 2 बॅग टाकल्या तिकडे 4 बॅग असतात. शेजाऱ्याने वॉटर सोल्युबल एकरी 5 किलो सोडलं तिकडे 7 किलो नाही 10 किलो एक आहे की पेरलं गहू उगवत्यान गहूच उगवत्यान वेगळं नाही. मग तुम्ही जर दाणेदार वॉटर सोल्युबलच कच्चून देत असताना आणि ऑर्गॅनिकला महाग घेत असताना तर येणाऱ्या दिवसात माझं वैयक्तिक शब्द आहे की आपल्या रानात गवत उगवायची बंद होते. गवत म्हणतोय मी, तर लय दहानं चांगली यायचं. आज साहेब ती कंडिशन आमच्या झाली. आज 70% लोकांचा हेच विषय झालेला आहे. आज 70% लोकांच्या जमिनीवर आमच्या ऊस येणार आहे. आपण जोड सरांची ही केळी आहे, आपण बोंडे वगैरे आता फोटो काढलेले, तुम्ही वाटलं काय असं व्हिडिओमध्ये पण घ्या. सगळ्यात महत्वाचा विषय काय आहे, 2 जानेवारी 2025 ला मार्गदर्शन दिलेलं आहे. आज तारीख किती आहे? 4 मार्च 2025. बुंदे तर मोठे झालेले आहेत. आपण जे काय बाहेरचे मोपले ते आता पण मोपणार आहे. पण इथं जर बारीक बघितलं इथलं जमीन बघा कशी बसून झाली. तेव्हा थोडस कॅमेरा पुढे आणला तर धावता येईल. ही सहजासहजी आपण असा हात घातल्यानंतर सहज असतं जी, बरोबर आहे. काय वाजते म्हणजे जमीन जर बघितली तर काय झाली चहापत्ती सारखी झाली. म्हणजे आपण जे म्हणतो ना चिकट नाही अशी मोकळी जाते. हा, आणि ह्यात मुळी आहे भरपूर. मुळीसाठी काय सोडलं गाव साहेब आतापर्यंत? मुळीसाठी स्पेशल काय सोडलेलं नाही. म्हणजे जी तुमचं रेग्युलर चालू आहे त्यात आपलं ऍड केलं. जमीन जर बघितली तर कुठं जरी असं केलं वॉक्सा कंडिशन
बरोबर आहे का नाही? कारण जमीन भुसभुशीत असले तर ह्या सगळ्या गोष्टी दिसतात. आणि हा असा कॅमेरा वरती फिरवा, हे पाला जे आहे, पाल्याची रुंदी, लांबी, पाल्यातला डिस्टन्स, ह्या झाडाचा जे आहे ह्याच्यामध्ये सगळी केळी लक्ष देत, ती केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यासाठी. हो फक्त खालचाच पाला तेवढा ते जातच असतो. नाही, ही पाला पिवळा पडला ह्याचं एकच कारण आहे की ज्यावेळेस बुंदा मोठा होतो त्यावेळेस ही पाला फटत असतो खालचा, त्यामुळे ही पाला पिवळा पडतो. नाही तर पाला बघितलं तर सगळं हिरवगार आहे. ओके, वासना तशी फळं निघतो तशी बरकत. ही जी मन आहे ही कशी लागू होती, केळी लावली काय येईल, केळं येणार वेगळं काय येणार नाही. म्हणजे आपण जर चांगलं कर्म केलं तर आपलं वाटोळ होईल का? बरोबर आहे. आणि आपण जर वाईट कर्म केलं, मला का मी मुद्दाम ती रातचं दिवसाचं का सांगितलं माहिती आहे का? बरोबर आहे. मग मी तुम्ही रातचं पेरा दिवसा पेरा कधी पेरा, पण तुम्ही जे पेरलंय तीच उगवणार आहे. तेच उगवणार आहे. बरोबर आहे. त्यासाठी वापरा बायोरेनिकनी इतका खूप मोठा निर्णय घेतलेला आहे की आपला कुठलाही शेतकरी असू द्या, पीक कुठलंही असू द्या, जो शेतकरी वापरा बायोरेनिकला स्वीकारणार आहे, या वापरा बायोरेनिकनी 34 प्रकारचे कंटेन एकत्र करून जमिनीत कुठलाही शेतकरी कुठल्याही प्रकारची वॉटर सोल्युबल दाणेदार टाकतो, जो खत, त्या खतांचं विघटन करणे, आपटेक करणे, उचलून देणे, खताची डिफिशियन्सी भरून काढणे आणि कीटकनाशक बुरशीनाशकाचा जी वापर करायचा गरज पडते आपल्या शेतकऱ्यांना, पीक कुठलंही असू द्या, त्याचा वापर ऑटोमॅटिकली कमी होतो. पीक जोमात असतं त्यामुळं, बरोबर आहे. पीक जोमात असतं त्यामुळं कीटकनाशक बुरशीनाशकचा वापर कमी होतो. कीटकनाशक बुरशीनाशकचा वापर जर कमी झाला तर खाणारी जी मंडळी आहेत त्यांना जर ऑर्गॅनिक अन्न जर गेलं तर शेतकरी पाप करतोय का? नाही, कधीच करणार नाही. त्याचं आयुष्य वाढवतो शेतकरी पुढल्या माणसाचं. बरोबर आहे का नाही? मग ऑर्गॅनिक वापरल्यामुळे जर तुमचा इतर कीटकनाशक बुरशीनाशकावरचा खर्च कमी होऊन तुमचं जर उत्पादन वाढत असेल, कीटकनाशक बुरशीनाशकाचे स्प्रे कमी होत असतील, तर ऑर्गॅनिकला मी म्हणतो 100% स्वीकारलं पाहिजे. हो, तुम्हाला काय वाटतं? काहीच अडचण नाही. किंवा पूर्णतः ऑर्गॅनिक जर नाही तुम्हाला वापरण्यात काय तुम्हाला जर नाही भेटला किंवा तुम्हाला जर काय अर्थ वाटले तरी दोन्हीचं कॉम्बिनेशन करा, पण आपले शेत वाचवा. आपला शब्दच असा आहे की तुमच्या शेड्यूल मध्ये आपलं शेड्यूल ऍड करायचं. त्याचं कारण पण सांगतो आज मी. आम्ही हा शब्द का वापरतो, तुमच्या शेड्यूल मध्ये आमचं शेड्यूल ऍड करायचं, कारण आता तुम्ही ह्याला बेसळ वगैरे भरला, ज्यावेळेस आपलं शेड्यूल गेलं साहेब त्यावेळेस तुम्हाला पिकअप घेतलेला प्लॉट साहेब 4-5 दिवसाचा फरक पडतो. बरोबर आहे ना? आपलं 2 दिवस सोडून झालं नाही, ते सिलिकॉन आणि दुसरं ते वातावरण बरोबर होतं. 5-6 दिवस 5-6व्या दिवशी तुम्हाला सांगतो मधला जी कोंब असतो ना त्यात तो म्हणतो लगेच फरक पडतो. हो, मग मला काय म्हणायचं बघा, आज आपला शेतकरी कष्ट करतोय भरपूर, खर्च पण ईर्षीव करतो. हो, बरोबर. शेजाऱ्याने मी म्हणतो 2 बॅग टाकल्या, तिकडे 4 बॅग असतात. शेजाऱ्याने वॉटर सोल्युबल एकरी 5 किलो सोडलं, तिकडे 7 किलो नाही 10 किलो. पण एक आहे की पेरलं गहू उगवत्यान गहूच उगवत्याल, वेगळं नाही. मग तुम्ही जर दाणेदार वॉटर सोल्युबलच कचून देत असताल आणि ऑर्गॅनिकला महाग घेत असताल, तर येणाऱ्या दिवसात माझं वैयक्तिक शब्द आहे की आपल्या रानात गवत उगवायची बंद होते. गवत म्हणतोय मी, तर लय दहानं चांगली यायचं. आज साहेब ती कंडिशन आमच्या झाली. आज 70% लोकांचा हेच विषय झालेला आहे. आज 70% लोकांच्या जमिनी आमच्या ऊस येणार आहे. नाही, न येण्याचं कारण एकच आहे, जमिनीचा जर सेंद्रिय कर्ब कमी झाला, जर ऑर्गॅनिकला न स्वीकारता जर आपण दाणेदार वॉटर सोल्युबल, तर मग मी म्हणतो मीठ खाल्ल्यावर चव येते, तर पाण्यात मीठ टाकायचं आणि भाकर चुच करून खायचे, एकच नंबर. मग बाकीचा मसाला फिशाला भाजीला कायच वापरायचं नाही चालणार. मग मी म्हणतो नुसतं दाणेदार वॉटर सोल्युबल ऑर्गॅनिकची जोड द्या. बरोबर करू, बरोबर आहे. कारण जमीन वाटोळ व्हायला लागलं, पीक खर्च वाढवायला लागलं, उत्पादन घटायला लागलं, निघणारं उत्पादन केमिकलचं निघायला लागलं, आणि शेती करावं का मोडून टाकावं ही पिकं का, त्याला किती भयान खर्च झालाय. शेती करावी का नाही करावी, ज्या शेतकऱ्यांना शेती कळली त्यांनी शेतीवर शेती घेतली बरं का, घेतली. बरोबर. ज्या शेतकऱ्यांना मार्गदर्शक भेटला नाही, त्यांना कोणी समजून घेणारा भेटला नाही, त्यांनी शेतीवरती खर्च करून कष्ट करून शेती विकली, खर्च त्यांना समोरच्याला देण्यासाठी शेती विकायची बारी आली. शेती विकून पण काही जणांचं भागला नाही, ते स्वतःच्या गाळ्याला गळफास लावला. म्हणजे ही गोष्ट बारीक आहे का? त्याच्या घरावरती घेतली, त्याच्या घरात माहिती अनिल मेर काय बोलतोय, बरोबर आहे. ही काय माझ्या स्वतःसाठी नाही, बरोबर आहे. काही नुसती स्वतःचं पोट भरायसाठी जन्माला आलेली नाही. प्रत्येक शेतकऱ्याचा जे आज कष्ट आणि खर्च करतोय त्या प्रत्येक शेतकऱ्याला वाचवण्यासाठी ह्या वापरा बायोरेनिकचा जन्म झालेला आहे. बरोबर. आणि ह्याला आपण साक्षीदार आहेत सगळी. बरोबर. आणि ह्याला आपल्या बरोबर ही मुक प्लॉट साक्षीदार आहे आपल्या. मी तुम्हाला एक मुद्दाम शब्द काय वापरला, तो आपण दोघं बोललो तर चहा पाणी होईल, नाश्ता होईल, संध्याकाळी आज मुक्कामाला राहा. बरोबर आहे. का तर मन जुळली, मन जुळली किंवा काय. ह्याच्याबरोबर आपण दोघं एक रात्रभर जरी बोलत बसलो, ह्याला उद्यापासून खत द्यायची बंद केली तर ही वाढल ना, शक्यच नाही. हे म्हणलं कधी वाढणार नाही. काय म्हणणार का मी मनाने येतो आता मला काय सोडू नको, डायरेक्ट माझ्याकडे व्यापारीच घेऊन ये, असं काय होणार नाही. मग मला काय म्हणायचं साहेब,
आज हे मुक ज्यावेळेस त्याला जी पाहिजे ती ह्या आपल्या मुक्यात पिकाला भेटलं त्यावेळेस ते आज आपल्यावर बोलतंय असं दिसतंय थपची थप केळीची नुसती जोमात आलेली. बरोबर आहे मग मला काय म्हणायचं ह्या मुक्यावरती जर आपली वापराबाहेर काम करते नजरेला दिसतंय बरोबर आहे तर ह्या व्हिडिओ बघणाऱ्या माझ्या शेतकरी मित्रांना हात जोडून विनंती बघणाऱ्या माझ्या शेतकरी मित्रांना तमाम महाराष्ट्रातल्या की तुम्ही ज्या वेळेस हे आमचे व्हिडिओ पाहत असताना वापराबायोनिकचे तर हे व्हिडिओ तुम्ही स्टेटसला ठेवा. तुमच्या व्हॉट्सअप असू द्या, फेसबुक असू द्या, इंस्टा असू द्या, काही पण असू द्या. तुम्ही हे व्हिडिओ शेअर करा, व्हायरल करा. कारण जो कष्टकरी शेतकरी आहे, जो खर्च आणि कष्ट करून कुठला तरी केळीचा असेल, टमाट्याचा, कारल्याचा, दोडक्याचा, द्राक्षीचा प्लॉट ती मोडायच्या तयारीत आहे, चुकून तुम्ही टाकलेला हा व्हिडिओ त्या माझ्या शेतकऱ्याला पाहायला भेटेल. तर तो शेतकरी वापराबायोनिक वापरून त्याचा प्लॉट सुअवस्थेत आणून त्याचं उत्पादन वाढणार आहे. गेलेला खर्च परत त्या उत्पादनातून निघणार आहे. तर तुम्ही खूप मोठं पुण्याचं काम करताय असं माझं वैयक्तिक तुम्हाला हात जोडून विनंती. याचं कारण असं की जर मला तुम्ही 10 रुपये मागितले आणि मी तुम्हाला दिले तर मी तुम्हाला महागारी मागणार आहे साहेब. हो ते व्यवहार आहे मला बी देवा लागणार आहे. पण जर ही व्हिडिओ सोडला एखाद्याला आणि त्यांनी ती व्हिडिओ पाहून निर्णय घेतला वापराबायोनिक वापरायचा आणि त्याचं 2 लाख रुपयाचं उत्पादन वाढलं तर तुमच्यामुळे त्याचं 2 लाख रुपयाचं उत्पादन वाढलं. तुम्हाला ती धन्यवाद देणार आहे. बरोबर आहे. तुम्ही त्याला 2 लाख रुपये दिले का? नाही. पण त्यांनी कुठल्याही शेतकऱ्यांनी जो व्हिडिओ ज्या पण शेतकऱ्यांनी त्या समोरच्या शेतकऱ्याला नात्यात असेल, मित्रात असेल, गावातला एखादा ग्रुप असेल त्याच्यावरती शेअर केला बरोबर आहे. तर जे शेतकरी अडचणीत त्या शेतकऱ्याने वापराबायोनिक वापरला आणि त्याचा प्लॉट सुधारला, झालेला खर्च निघाला आणि 2 रुपये उरले. साहेब आशीर्वाद आशीर्वाद भेटणार ना. मग मला काय म्हणायचंय, हे व्हिडिओ तुम्हाला एखादा जर म्हणला की काय सारखंच तुम्ही वापराबायोनिकचे व्हिडिओ स्टेटसला ठेवत असता, काय तुम्ही शेअर करीत असता, तुम्हाला काय वापराबायोनिक कडून काय तुम्हाला पेमेंट भेटतं का, कशाला उक्त घेतल्याने करता, काय कंपनी जाहिरात करायची कारण आहे, तर त्या पट्ट्यावागांना तुम्ही अगदी मी 100% सांगतो लबाड बोलायचं आपल्या शेतकऱ्यांसाठी. त्यांना म्हणायचं आम्हाला कंपनीकडून अकाउंटला दर महिन्याला पैसे देत, तुम्ही नका आम्हाला सांगू, आम्हाला येतात 100% पैसे, आम्ही हे स्टेटसलाच ठेवणार आहे असं मुद्दाम बोला. मी वैयक्तिक म्हणतो. त्याचं कारण असं की आज जो कष्टकरी खर्चकरी आज इथं जर असल्या उन्हातानात जर तो बिगर इशी मध्ये जर त्या निसर्गाच्या इशी मध्ये तो घाम गाळून जर त्याला यश येत नसेल आणि त्याला जर अगदी इकडून तिकडून उचका पचका केलेला तो जर त्याला शेवटच्या स्टेपला अगदी रान विकून गळफास घ्यायची बारी येत असेल तर ह्याच्यासारखी दयनीय अवस्था दुसरी काय नाही. आणि ह्या अवस्थेत आपल्या शेतकऱ्याला जर चांगल्या अवस्थेत आणायचं असेल तर प्रत्येकाला हे व्हिडिओ स्टेटसला ठेवावं लागते. आणि आपण हे बोलतो एवढं कसे जोराव रिझल्ट नसलं तर माझ्यात सुद्धा ती चमक नाही, स्टेटसला ठेवा म्हणायची. बरोबर आहे. पण मी आज तुमच्या पशी प्रत्येकापाशी पोहोचू शकत नाही, पण ह्या व्हिडिओच्या स्वरूपातून मी तुमच्यापाशी आहे. तुम्ही हे व्हिडिओ वापराबायोनिकच्या स्टेटसला ठेवा. गेलेले प्लॉट येतात, होत्याचं नव्हतं असं एकदम चांगल्या पद्धतीने बनवणारी जगातली 1 नंबर टेक्नॉलॉजी म्हणलं तर वापराबायोनिक 34 प्रकारची कंटेंट घेऊन आलेली, 2-4 कंटेंट एकत्र करून मार्केटमध्ये यायला लावित नाही. त्याचे पुरावे आपल्याकडे 600च्या पुढे युट्यूबला आहेत, 1-2 नाहीत. बरोबर आहे का नाही? तर तुम्ही ज्या केळी क्षेत्रातले शेतकरी आहेत ज्यांचे प्लॉट बारीक आहेत, काल लागण केली, 2 महिन्यापूर्वी केली, 3 महिन्यापूर्वी केली, निस्वनला सुरुवात आहे, आता खूप मोठी तारांबळीत आहेत, काही काहीची खालीवर झाली, तुटाळी झाल्यात, व्हायरसच्या अवस्थेला गेलेत, अशा कुठल्या शेतकऱ्यांना तुमचा एक सल्ला संदेश असेल की बाबा ही वापराबायोनिकचं मार्गदर्शन कुठपासून वापरायला सुरुवात केली पाहिजे की आपला शेतकरी तारांबळीत येणार नाही, ही केव्हापासून वापरायला सुरुवात केली पाहिजे? तुम्ही काय सांगाल? कॅमेऱ्याकडे बघून सांगा. ज्याला ही वापराबायोनिक तर वापर वाटते तरी मला तर वाटतं सुरुवातीपासून वापरायचे. बरोबर आहे का? सुरुवातीपासून वापरला तर आपल्याला बी रिझल्ट भेटतो आणि त्याचा 100% फायदा होतोच. साधारण माझ्या अनुभवानं सांगतो, मी पहिल्यांदा वापरल्यानंतर 2 महिने वापरला, साधारण त्या 2 महिन्यात बराच फरक पडला बागत. साहेबांनी त्यावेळेस व्हिडिओ फोटो सुद्धा घेत नाहीत, ते येऊन माघार गेले. ते म्हणले आता सोडा, नंतर आम्ही 2 महिने येतो तेव्हा आपण व्हिडिओ फोटो घेऊ. तुमची केळीचं आम्हाला जर काढायचं म्हणलं तर आम्ही काढलं असतं. काढूच नाहीच काढलं. मी तुम्हाला आज बोललो ना, मी तुम्ही व्हिडिओ काढला नाही, काढलं नाहीत की आम्हाला ती चुकीची जाहिरात. बरोबर. आम्ही एवढे प्रामाणिक आहेत की त्याला साक्षीदार. बरोबर. हो. आणि मग आपली बघणारी मंडळी जर त्यांनी बी थोडासा एक न्याय द्यायचा प्रयत्न केला की स्टेटसलाच ठेवा, मी म्हणतो बाकी काहीच करू नका. बरोबर आहे. कोणी कोणाला 2 रुपये दिलं तर महागारीच मागणार आहे. स्टेटसला ठेवलं तुम्हाला कोणालाच महागारी मागायची. ज्या साहेब म्हणतात असं ज्याला गरजाची गरजवंत आहे किंवा त्याला वापरायचंय त्यांनी अवश्य ट्रॅक्टर ठेवून पुढल्या माणसाला, आपल्या गोरगरीब शेतकऱ्याला त्याचं माहिती द्यावी. हे माझ्या मते ही मला जेवढा प्रयत्न करेल ना ती मी तेवढ्याला सांगू शकतोय. मग शेवट ज्याचा मताचा प्रश्न आहे. नाही मत जे आहे. पण मला काय म्हणायचं बघा,
बरेच जण हिकडचं तिकडचं सुविचार उचलतात आणि स्टेटसला ठेवतात बघा बरं का? हो सुविचार उचलतात हो. आणि स्टेटसला ठेवतात. मी म्हणतो ठेवू द्या, त्यांना ते विचार आवडले त्यांनी ठेवले. बरोबर मी आहे म्हणतो विचार स्टेटसला ठेवण्यापासून आपण जिवंत उदाहरण स्टेटसला ठेवा म्हणतो. बरोबर आहे मग काय झालं वाचवा, वाचा आणि वाचवा. वाचवा बरोबर आहे ह्या पुढे काय काहीच नाही जागा आणि जगू द्या, त्याच्या पुढे काही नाही. सर नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. माझं नाव चंद्रकांत रघुनाथ जोळ, राहणार आलेगाव बुद्रुक, तालुका माडा, जिल्हा सोलापूर. आजची तारीख काय बरं? आज 2 जानेवारी 2025. 25. हम्म. तर हे केळीचं लागणीपासून वय आतापर्यंत म्हणलं तर किती बरं? आता 23 तारखेला 4 पूर्ण झाले, 23/12 23/12 4 महिने पूर्ण झाले. मग ते 7 आणि हे 2 9 महिने, 4 महिने आणि 9 दिवसाची आज केळी. तर हिथनं पुढे आता आपण वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन ह्याला कंटिन्यू करणार आहे. हो ह्याच्या अगोदर आपला 1 2 किंवा 3 महिन्यापूर्वी एक डोस झाला आहे, काहीतरी एकच डोस झालेला आहे. आणि त्याची पूर्वावस्था बी आहे आणि दुसरी बी आहे. पण आज आपण थोडक्यात तिसरी अवस्था काढतोय, पण मध्यंतरी आपले 1-2 डोसचे गॅप आहे. आणि त्याच्यात तुम्ही आता केळी बांधून वगैरे खतं वगैरे टाकून मस्त एकदम आता डबल ड्रिप वगैरे टाकून सगळं सज्ज आहे आता थोडक्यात. मोडी बिडी पूर्ण चांगली चालते. तर आता हिथनं पुढे आता आपल्याला काय करायचंय, 2 डोस नाही तर आपल्याला कंटिन्यू डोस वापरून ह्याच्यामध्ये होणारी बुंद्यात वाढ आणि ज्यावेळेस निसवण होईल त्यावेळेस पडणारे कमळ आणि घड आपल्याला एकदम हार्वेस्टिंग पर्यंत आम्ही तुमच्यासोबत राहणार आहे. बरोबर. पण आता आपल्याला एक काय करायचंय, पहिलं झाड, दुसरं झाड आणि तिसरं झाड असे 3 बुंदे आता मोपून घ्यायच्यात. म्हणजे येणाऱ्या दिवसात आम्ही तुम्हाला आता 2 डोस दिल्यावर 2 महिन्यांनी काय बदल होते. गोगरे साहेब घ्या भरते पहिले झाड. ओके माईक दा कॅमेरा. एक 21 इंचचा बुंदा आहे. पहिल्या लाईन मधलं पहिलं झाड, पहिल्या लाईन मधलं पहिलं झाड 21 इंच. 21 इंचाचा बुंदा. हो. तर त्याच्याकडेच तर दुसऱ्या नंबरचा पहिल्या लाईन मधलं 20 इंच आहे का? हा 20 इंच. काय ओळखलं? 2 नंबरचं 20 इंच. हे किती येत आहे बघा बरं? 23 येत आहे. 3 नंबर 23 येत आहे का? 23 येत आहे बघा बरं. बुंद्याचं माप सगळं नजरेवर गाठावं लागलेलं आहे. 25 येत आहे का? 25 23.5 पाहा 24 इंच. 24 बरोबर माप गाव. दोघांचे शब्द बरोबर. बरोबर. 24 म्हणजे अनुभव आहे पक्का. बरोबर आहे. 24 इंच. पहिला किती भरला होता? 21. 21. दुसरा 20 आणि तिसरा 24 इंच. आणि ज्यावेळेस हार्वेस्टिंग होईल त्यावेळेस बी आपण काय करणार आहे, निसवणचा एक आपल्याला व्हिडिओ पाहिजे, किती महिन्यामध्ये निसवण झाली. आणि ज्यावेळेस आपली हार्वेस्टिंग करायची त्याच्या आधी आम्ही तुमच्याकडे असं किंवा तुमची पूर्ण हार्वेस्टिंग झाली आपण एक व्हिडिओ काढू. बरोबर. पण आपल्याला तुम्ही जे म्हणताय की आपले टोटल झाडं किती आपली 5,000 आहे. 6,000 आहेत टोटल. 6,000. पण आपल्याला कमीत कमी ह्या 6,000 झाडातून किती उत्पादन निघायला पाहिजे? 6,000 झाडात 1,000 जर सोडली काय बोक्स 5,000. नाही घेणार हा. 5 झाड तर आपल्याला 30+ जर घड गेला तरी 150 टनाचा आपला 150 टनाचं अपेक्षा. टार्गेट आहे. म्हणजे ह्याचा आज उल्लेख करतोय आपण मुद्दाम. बरोबर आहे. झाड आहेत 6,000 आणि धरतोय आपण थोडक्यात तुमच्या हिशोबात तुम्ही धरताय की 1,000 आपली अशीच धरू, महाग पुढे नाही कटिंगला आली कशी व्हायना. पण 5,000 झाडाचं माप कमीत कमी आपल्याला 1,500 आपलं 150 टन तरी निघावं. रेट काय आपल्या दोघाच्या हातात नाही, निसर्ग आपल्या दोघाच्या हातात नाही, पण कर्म आपल्या दोघाच्या हातात आहे. ते आपल्याला बरोबर. कर्माला परमेश्वर आपल्याला यश देतोय का ते पाहिजे. बरोबर आणि वापरा बायोरेनिक हे तुम्ही तुमच्या आहे या शेड्यूल मध्ये ऍड करणार आहेत. हो. म्हणजे वापरा बायोरेनिक वर बी नाही आणि वापरा बायोरेनिक शिवाय पण नाही, असं आपल्याला पाहिजे. बरोबर आहे. की बाबा ह्या दोन्हीची जोड थोडक्यात ह्या बघा, ज्ञानाची देवाणघेवाण केली तर प्रगती होती. बरोबर आहे. दिव्याने दिवा लावला तर प्रकाश पडतो. पण लावलेला दिवा कसा इजवायचा ह्याच्यावरती आपल्याकडे भरपूर काय म्हणजे कुरबुडी चालतात. बरोबर. आपल्याला ते कुरबुडी नाही काहीच बोलायचं, कारण मी टाळीतच असतो मुद्दाम. पण आपल्याला काय करायचंय, दिव्याने दिवा जसा लावतो आणि प्रकाश पडतो तसा आपल्याला शेती क्षेत्रामध्ये वापरा बायोरेनिक काय 34 कंटेन घेऊन आलेला आहे. तर वापरा बायोरेनिक 34 कंटेन बाबा खरंच काय रिझल्ट आहे, काय क्वालिटी, काय ॲव्हरेज आहे, कसं घड पडतोय, कलर क्वालिटीमुळे रेट आपल्याला काय भेटतोय, येणाऱ्या दिवसात आपल्याला ती स्टोरी आपल्या शेतकरी मित्रांना दावायची की जेणेकरून जे केळीत नवीन जुने असतील त्यांना वाटावं की आमच्यासाठी कोणीतरी आहे बाबा. बरोबर आहे. बाकी ह्याच्या पुढे आपल्याला काहीच बोलायचं नाही. तर पाहू आपण, तुम्ही आमच्या वापरा बायोरेनिकवर ठेवलेला विश्वास 100% आम्ही पूर्ण करण्यासाठी तुमच्या ह्या प्लॉटवरती येऊन वेळोवेळी व्हिडिओ काढू आणि ते व्हिडिओच्या स्वरूपातून आपण जबाबदारी पार पाडू आणि आपल्या शेतकरी मित्रांना एक विश्वास देण्याचा छोटासा प्रयत्न करू. दिलेल्या माहितीबद्दल आभारी, धन्यवाद. नमस्कार साहेब. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. माझं नाव चंद्रकांत रघुनाथ जोळ, राहणार आलेगाव बुद्रुक, तालुका माडा, जिल्हा सोलापूर.
तर आपण ह्या प्लॉटची एक 2 जानेवारी 2025 ला पूर्वावस्थेची एक शूटिंग काढली. म्हणजे त्याच्या आधी बी आपल्या 2 शूटिंग आहेत, हा पण मध्यंतरी एक 2, 2.5, 3 महिन्याचा जवळपास डिफरन्स पडला की तुम्ही 2 डोस हुकलं म्हणत 2 डोस हुकले. 2 महिन्या जवळपास डिफरन्स होता. होता. म्हणून आपण पहिली अवस्था ती काही जुळलं नाही, काढली नाही, टाकली बी नाही. बरोबर आपण direct काय केलं, सुरुवातीची आणि नंतर सोडूनच दिला विषय. बरोबर आहे. कारण डिफरन्स खूप पडला. बरोबर आहे. त्यामुळे आपण काय घेतलं नाही. पण आपण ज्यावेळेस ह्याची 2 जानेवारी 2025 ला शूटिंग काढली, खाली, हा. तिसरी थोडक्यात, तसं, हा. त्यावेळेस आपण ह्याचे बुंदे मोपले होते. पहिलं झाड, दुसरं झाड, तिसरं तिसरं झाड. कर चालू आपला साळुंख सर, गोगरे सर. माझा हो का? पहिला किती? 30 इंच आहे 30 इंच आहे. एकदम बांधापासून पुढं पहिला 30 इंचाचा आहे. 30 इंचचा, हा. 30 इंच. थांबा, आता दुसरा बघू. दुसरा बघा. करा बोलते बंद करा, त्याचा काय अडचण नाही. हो का हे? दुसरा 2 नंबरचा 32 इंच 32.5 आहे, पण 32 का नाही दिसतंय ती किती कॅमेरा भरला? जी काय आहे ती, हो का? 32 इंच 32 इंच. दुसरा 32 आणि तिसरा किती होता? 24. हे पहिलं झाड, हे दुसरं झाड, तिसरं झाड. ही भरण आता पहिला 24 भरला म्हणल्यावर 35-36. 36चा बरं 37 37 इंच. ही 37 इंच आहे. 37 इंच. तर पहिलं जे झाड आहे त्यावेळेस 21 इंच भरलं होतं, आता भरते 30 इंच म्हणजे 9 इंचाने वाढलं. दुसरं झाड आहे ती 20 इंच भरलं होतं, आता भरते 32 इंच म्हणजे 12 इंचाने वाढली. आणि तिसरं जे झाड आहे ते पहिलं भरलं होतं 24 इंच, आता भरते 37 इंच, बरोबर आहे. म्हणजे 13 इंचानी वाढ झाली. वाढ झाली, हा. म्हणजे 9 इंच, 10 इंच, 9 इंच, 12 इंच आणि 13 इंच. म्हणजे 2 महिन्यात 13 इंच. 2 महिन्यात 10 सरासरी वाढ झाली. 10 इंचांनी तरी वाढ झाली. आणि नुसती बुंद्यात वाढ नाही झाली, तर बाकी वर डिस्टन्स पडत गेलं. हा. आणि आतमध्ये जर बघितलं तर आत बी खूप जबरदस्त बदल. हा. मग मला काय म्हणायचं बघा, आपण तुमच्याकडे आलो, तुमचं 2 महिन्यात शेड्यूल दिलं, सगळं झालं, आणि तुम्ही हे मार्गदर्शन घेतलं. आज अगदी 2 डोस सुटलेले आहेत, आता प्लॉट मध्ये बदल बी दिसतेत. मग मला काय म्हणायचं, तुमच्या बरोबर ज्यांनी काही केळी लावली, अगदी तुमच्या बरोबरीला बी असं मी म्हणतो, ज्यावेळेस आपण 2 जानेवारीला व्हिडिओ काढला, पण आजच्या कंडिशनला जर बघितलं तर तुमच्यासारखी केळी कोणाची तुम्हाला दिसते का तुमच्या बरोबर लावली? नाही साहेब, फरक आहे, केळीत फरक आहे. आणि महत्वाचा फरक म्हणजे माझ्या बरोबरच्या केळीत करप्याचा प्रादुर्भाव जास्त आहे. आणि आपली जी निकामी झाली ती त्यात पाना फक्त करपा दिसतो. करपा नाही तो, ज्यावेळेस आता बुंदा मोठा होतो त्यावेळेस पाला फुटतो आणि ती फक्त पिवळा पाल्लाय. करप्या हा म्हणजे करपून टाकतो, पिवळापणा वेगळा आणि करप्या वेगळा. म्हणजे आज जर बारीकाईने जर बघितला तर आपण आज व्हिडिओ बी काढलाय, फोटो ते बी टाकणार आहे. पण विषय काय आहे की फरक आहे, करप्याला फरक आहे. दुसऱ्या भागात आपल्या भागात करपा, आपल्या भागात करपा आलाच नाही. आणि मी आजच बाकीच्या 1-2 बागा बघितले, यात करपा म्हणजे भरपूर करपा आहे. मला काय म्हणायचंय, आपली बाग निरोगी हा शब्द चालतो का? हो, काय अडचण नाही. निरोगी म्हणजे आपलं ते वापरा बायो ऑर्गॅनिक आहे, ते ऑर्गॅनिकच आहे, त्यामुळे बाग निरोगी राहायला काय अडचण येणारच नाही. ऑर्गॅनिक आणि बाग निरोगी. निरोगी, हा. वापरा बायो ऑर्गॅनिक हा, आणि बाग निरोगी. बाग निरोगी. म्हणजे आता बारीक जर विचार केला तर जे शेतकरी वापरा बायो ऑर्गॅनिक कडे वळतील, ते मला वैयक्तिक असं वाटतं की करपे असन, मुळी थांबणं असन, नेमेटोड येत असन, गच्चा धरीत असन, वय खाता असन, टेम्परेचरला बळी जात असन, या सगळ्या समस्याचं उत्तर म्हणलं तर मला वाटतं वापरा बायो ऑर्गॅनिक. आणि हे कळण त्याला, कळण त्याला, जो कष्ट करतो, खर्च करतो, वेळ जातो, वय खातं, त्यालाच कळणार आहे वापरा बायो ऑर्गॅनिक वापरल्यानंतर काय खरी पावर काय काही तरांना कळत नाही, कळणार ही वापरल्यानंतरच कळणार आहे, कोणाला कळणार आहे, पण कष्टकरी शेतकऱ्याला कळणार आहे. आणि ह्या वापरा बायो ऑर्गॅनिकचा तोच हेतू आहे की आपला आज मार्केटमधून जे काय उपलब्ध आहे, जे काय अनुभव आहे, ते जे प्रत्येक शेतकरी आज आपण आणून आपल्या जमिनीत ड्रिपनी सोडत असन, वरनं दाणेदार टाकत असन, तर हे टाकलेली खतं आज त्या मातीवरती पडून आहेत, पण त्याचं विघटन होत नाही. विघटन न होता मुळी थांबती, करप्या वाढतो, पीक प्रॉब्लेम मध्ये येतं, आपण आणखी वरनं काय 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 आणून टाकतो. म्हणायचं हे वरनं काय 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 आणत असताना ज्या वेळेस तुम्हाला असं जाणवण की मी आता काय करू, त्यावेळेस मला वाटतं काय करू नका, तुम्ही आता वापरा बायो ऑर्गॅनिक वापरायला सुरुवात करा. अगदी मी हात जोडून विनंती करतो,
तुम्ही बरोबर आहे. वापरा बायोरेनिक वापरायला सुरुवात करा. त्याचं कारण असं हं. की साहेब तुम्ही जर वापरून रिझल्ट पाहिजे असा तुम्हाला भेटला नसता, प्लॉटमध्ये बदल झाला नसता, आज तुम्ही उभा राहिला असता. नाही की नाही तुम्हाला फोन बी केला समोर राहिला नसतो ना. आम्हाला जेव्हा अनुभव आला तेव्हा मी बघा सरला 2-3दा फोन केला. तुमचा 2 महिने झाला कंप्लीट. तुम्ही आता कधी येणार आहे आमच्या प्लॉटवर? फोन तुम्ही हा. केलाय, केलाय कधी मी येणार आहे आणि पुढचे डोस कधी कधी घ्यायचं? हा. म्हणजे विषय काय आहे, हं. ही आपुलकीचं वातावरण निर्माण कधी होतं, हं. ज्यावेळेस प्लॉट आपल्या बरोबर बोलतो त्यावेळेस होतं. आज मला काय म्हणायचं बघा, आपल्या एखादा नातेवाईक येऊ द्या, वाटसरू येऊ द्या, एखादा मी म्हणतो सहज चालता चालता भविष्य सांगणारे असते ती येऊ द्या, बरोबर त्यांनी आहे. जरी थोडंसं हे काढते हेरावर सांगितलं तर आपण अरे बाळा चे पिऊन जा, ओ बाबा चे पिऊन जा, ओ दादा चे पिऊन जा, जीवन जा, थोडंसं कौतुक केलं तर बरोबर का मी काय आहे. म्हणतो. बरोबर आहे. मग माणसाची माणूस मनत जुळली थोडीशी काहीतरी बरोबर. हो, कुठल्याही कारणाचं कुठल्याही तर माणूस व्यवहारातून म्हणतो, ते होतं. माझी हा. परिस्थिती लय चांगली साहेब, हा. तुम्ही जीवन जा, चे काय पिऊन करा जा, बरोबर इथपर्यंत जातं बरं का. आहे. बरोबर आहे. मग माणूस समजून घेऊ शकतो. बरोबर आता आहे. ह्याच्यापाशी जरी येऊन आपण म्हणलो हम्म. माझी परिस्थिती जरा थोडीशी नाजूक आहे जरा. तू तुझ्या मार्गाने तू चालत असं जमणार नाही. आता मी बोलायची गरज आहे का? नाही, तुम्ही बरोबर आहे. बोलताय. हा, जायची बघा. मला काय म्हणायचंय बरं का, हम्म. आम्ही इतकं फिरतोय का की हम्म. तुमचा व्हिडिओ काढतोय का, बरोबर अगदी आहे. लोकेशनला उभा राहतोय का, बरोबर आहे, हा. त्याचे मुक्तोय का, साधारण तुम्ही साहेब माझ्या दारा इथं 4 वाजता आलाय. हम्म. आता जवळजवळ 6:30 वाजता आले. आहे का नाही. तुम्ही पूर्णतः तुम्ही तुमच्या पद्धतीने पूर्ण कष्ट घेताय. म्हणजे शेतकऱ्यापर्यंत जे आपलं प्रोडक्ट किंवा आपलं ऑर्गॅनिक वापरावर जावं ह्यासाठी तुमचा 100-101% प्रयत्न आहे. मग हे प्रयत्न एकाच गोष्टीसाठी. आता तुम्ही एवढं बोलला म्हणून सांगतो हम्म. की आज बारीक विचार केला ना, जमीन नापिकेकडे चालली. हो हो बरोबर आहे. जमीन फिल्टर हा आपण खराब हम्म. करून घरात फिल्टर आणून ठेवले, म्हणजे लय सुधारणा बरोबर आहे. हा आपण एवढे हुशार आहेत त्याच्याबद्दल हम्म. कोणीच कोणाबद्दल काय बरोबर बोलायचं आहे. नाही. हम्म. मग दुसरी गोष्ट, निघणारं उत्पादन आपण निकृष्ट हम्म. दर्जाचं आणि विषयुक्त हो हो उत्पादन हा काढून आपल्या सगळ्या बरोबर जनतेला आहे. विषच चारतोय आपण, आणि विष चारीत असताना ती विष खाणारी जनता आपली दवाखान्यात जाऊन हम्म. हो, त्यात बी आपण बी आहे ना त्यात. आपण आलोच की आपण आलोच की. जनता हा, आली, आपण आपण आलो. सगळे हा, झालो. ठीक आहे, हा. कारण पेरलं ती जोगात आता हम्म. केळी लावले काय येईन, केळी काय लागायची ना. केळं देणार काय येणार आता? केळी लावल्यानंतर ह्याला काय काय- थोडं समजा थोडी तुम्ही रात्रीची केळी लावली बरं का, हम्म. दुपाराला लावली, परत दिवस मावळता लावली, दिवस उगवायला लावली, केळी झाड, त्याला काय येईल. केळं येणार ना. पण तुमचं टायमिंग बदललं ना, तुम्ही हा. दुपारची लावली, सकाळची लावली, संध्याकाळची लावली, संध्याकाळी 12-1 लावली, केळीची लागण केली, पण त्याला येणार आहे काय, केळं तर रात्रीच केळी लावली म्हणून त्याला थापाटी करली, अजिबात नाही. असं तर काय होणार नाही ना. नाही बरोबर. कर्माची फळं हम्म. आपण जे म्हणतो ना, नित्य तशी बरोबर आहे. हा. जे काय आपण थोडेसे म्हणी वापरतो, बरोबर काय आहे. वापरतात आपली माणसं की बाबा चांगलं करा, चांगलं केल्यावर चांगलं होईल, लोकांचं बरं, वाटतं चांगलं होईल, अशी आपली माणसं आपल्याला नेहमी बरोबर आपली आहे. माणसं सांगत आहेत. हो, पण हो, आपण ते, हो. नेहमी ह्याच्याकडे दुर्लक्ष करतो. आज मी याचा उल्लेख करून सांगतो स्पष्ट, हम्म. ऐकणाऱ्यांना म्हणजे ऐकू वाटलं नाही वाटलं मला त्याचं काय देणं घेणं नाही. बरोबर आहे. पण आज एक आहे, वासना तशी फळं नीती तशी बरकत आहे. बरकत, हा. ही जी मन आहे ही कशी लागू होती, केळी लावली काय येईल, केळं येणार वेगळं काय येणार नाही. येणार नाही. म्हणजे आपण जर चांगलं कर्म केलं हम्म. तर आपलं वाटोळ होईल का, बरोबर आहे. आणि आपण जर वाईट कर्म केलं, मला काय मी मुद्दाम ती रातचं दिवसाचं का सांगितलं माहिती आहे हो, का, बरोबर आहे. मग मी काय तुम्ही हा. रातचं पेरा, दिवसा पेरा, हम्म. कधी पेरा, पण तुम्ही जे पेरलंय तीच उगवणार आहे. तेच उगवणार आहे. बरोबर आहे. त्यासाठी वापरा बायोरेनिकनी इतका खूप मोठा निर्णय घेतलेला आहे की आपला कुठलाही शेतकरी असू द्या, पीक कुठलंही असू द्या, जो शेतकरी वापरा बायोरेनिकला स्वीकारणार आहे, या वापरा बायोरेनिकनी 34 प्रकारचे कंटेन एकत्र करून जमिनीत कुठलाही शेतकरी कुठल्याही प्रकारची वॉटर सोल्युबल दाणेदार टाकतो, जो खत, त्या खतांचं विघटन करणे, आपटेक करणे, उचलून देणे, खताची डिफिशियन्सी भरून काढणे, आणि कीटकनाशक बुरशीनाशकाचा जी वापर करायचा गरज पडते आपल्या शेतकऱ्यांना, पीक कुठलंही असू द्या, त्याचा वापर ऑटोमॅटिकली कमी होतो. पीक जोमात असतं त्यामुळं, बरोबर आहे. पीक जोमात असतं त्यामुळं कीटकनाशक बुरशीनाशकचा वापर कमी होतो. कीटकनाशक बुरशीनाशकचा वापर जर कमी झाला तर खाणारी जी मंडळी आहेत त्यांना जर ऑर्गॅनिक अन्न जर गेलं तर शेतकरी पाप करतोय का, नाही, कधीच करणार नाही. त्याचं आयुष्य वाढवतो शेतकरी पुढल्या माणसाचं. बरोबर आहे का नाही. मग ऑर्गॅनिक वापरल्यामुळे जर तुमचा इतर कीटकनाशक बुरशीनाशकावरचा खर्च कमी होऊन तुमचं जर उत्पादन वाढत असेल, कीटकनाशक बुरशीनाशकाचे स्प्रे कमी होत असतील, तर ऑर्गॅनिकला मी म्हणतो 100% स्वीकारलं पाहिजे. हो, तुम्हाला काय वाटतं? काहीच अडचण नाही. किंवा पूर्णतः ऑर्गॅनिक जर नाही तुम्हाला वापरण्यात काय तुम्हाला result नाही भेटला, किंवा तुम्हाला जर काय अर्थ वाटली, तरी दोन्हीचं कॉम्बिनेशन करा, पण आपले शेत वाचवा. आपला शब्दच असा आहे की तुमच्या शेड्यूल मध्ये आपलं शेड्यूल ऍड करायचं. त्याचं कारण पण सांगतो आज मी. आम्ही हा शब्द का वापरतो, तुमच्या शेड्यूल मध्ये आमचं शेड्यूल ऍड करायचं, कारण आता तुम्ही ह्याला बेसळ वगैरे भरला, ज्यावेळेस आपलं शेड्यूल गेलं साहेब त्यावेळेस तुम्हाला पिकअप घेतलेला प्लॉट साहेब 4-5 दिवसाचा फरक पडतो. बरोबर आहे ना. आपलं 2 दिवस सोडून झालं नाही, ते सिलिकॉन आणि दुसरं ते वातर बरोबर होतं. 5-6 दिवशी 5-6व्या दिवशी तुम्हाला सांगतो, मधला जी कोंब असतो ना त्यात तुम्हाला सांगतो लगेच फरक पडतो. आहे का नाही? हो, मग मला काय म्हणायचं बघा, आज आपला शेतकरी कष्ट करतोय भरपूर आहे का,
खर्च पण ईर्षीव करतो. हो बरोबर आहे. शेजाऱ्याने मी म्हणतो 2 बॅग टाकल्या तिकडे 4 बॅग असतात. शेजाऱ्याने वॉटर सोलेबल एकरी 5 किलो सोडलं तिकडे 7 किलो नाही 10 किलो हा, मग काय. तडा का जबरदस्त. मधाचं झाड आहे, काय पण एक आहे की पेरलं गहू तर उगवत्यान गहूच उगवत त्याला. वेगळं नाही. नाही मग वेगळं, हा. तुम्ही जर दाणेदार वॉटर सुलेबलच कच्चून देत असताल आणि ऑर्गॅनिकला महाग घेत असताल तर येणाऱ्या दिवसात माझं वैयक्तिक शब्द आहे की आपल्या रानात गवत उगवायची बंद होते. गवत म्हणतोय मी पुढचं तर लय दहानं चांगली यायची अहो, आज साहेब ती कंडिशन आमच्या झाली. आज 70% लोकांचा हेच विषय झालेला आहे. आज 70% लोकांच्या जमिनी आमच्या ऊस येणार आहे. नाही न येण्याचं कारण एकच आहे, जमिनीचा जर सेंद्रिय कर्ब कमी कमी झाला, झालाय. जर ऑर्गॅनिकला न स्वीकारता जर आपण दाणेदार वॉटर सुलेबल तर मग मी म्हणतो मीठ खाल्ल्यावर चव येते तर पाण्यात मीठ टाकायचं आणि भाकर चुचकारून खायचे एकच नंबर. मग बाकीचा मसाला फिशाला भाजीला कायच वापरायचं नाही. मग काय आता थोडं चालेल का नाही असं? चालणार का? मग मी म्हणतो नुसतं दाणेदार वॉटर सुलेबल ऑर्गॅनिकची जोड द्या. बरोबर आहे. नका करू. बरोबर आहे. कारण जमीन वाटोळ व्हायला लागलं, पीक खर्च वाढवायला लागलं, उत्पादन घटायला लागलं, निघणारं उत्पादन केमिकलचं निघायला लागलं आणि शेती करावं का मोडून टाकावं ही पिकं का त्याला किती भयान खर्च झालाय. शेती बरोबर. करावी का नाही करावी. ज्या शेतकऱ्यांना शेती कळली त्यांनी शेतीवर शेती घेतली बरं का. घेतली बरोबर आणि आहे. ज्या शेतकऱ्यांना मार्गदर्शक भेटला नाही, त्यांना कोणी समजून घेणारा भेटला नाही, त्यांनी शेतीवरती खर्च करून कष्ट करून शेती विकली झालेला खर्च त्यांना समोरच्याला देण्यासाठी शेती विकायची बारी आली. शेती इकून पण काही जणांचं भागला नाही, ते स्वतःच्या गाळ्याला गळफास लावला. म्हणजे ही गोष्ट बारीक आहे का. त्याच्या घरावरती घेतली, त्याच्या घरात बरोबर आहे. लोकांना माहिती समजतं, बरोबर आहे. अनिल मेर काय बोलतोय ती. बरोबर आहे. ही काय माझ्या स्वतःसाठी नाही, ही नाही ते वापरायला बरोबर आहे. हा. काय नुसती स्वतःचं पोट भरायसाठी जन्माला आलेली नाही. नाही बरोबर आहे. प्रत्येक शेतकऱ्याचा जे आज कष्ट आणि खर्च करतोय त्या प्रत्येक शेतकऱ्याला वाचवण्यासाठी ह्या वापरा बायोनिकचा जन्म झालेला आहे. बरोबर आहे. आणि ह्याला आपण साक्षीदार आहेत सगळी. बरोबर आहे. आणि ह्याला आपल्या बरोबर ही मुक प्लॉट. हो हाय की मुक्त हा बोलती. साक्षीदार आहे आपल्या ह्याचं. मी तुम्हाला एक हा. मुद्दाम शब्द काय वापरला तो आपण दोघं बोललो तर चहा पाणी होईल, नाश्ता होईल, संध्याकाळी आज मुक्कामाला राहावं. बरोबर आहे. का तर मन जुळली. काय म्हणून जुळले किंवा काय आता ह्याच्यावर आपण दोघं एक रात्रभर जरी बोलत बसलो आणि ह्याला उद्यापासून खत द्यायची बंद केली तर ही वाढन नाही शक्यच नाही. हे म्हणलं कधी वाढणार नाही. काय म्हणणार का मी मनाने येतो आता मला काय सोडू नको डायरेक्ट माझ्याकडे व्यापारीच घेऊन ये असं काय होणार नाही असं काय. मग मला काय म्हणायचं साहेब, आज हे मुक ज्यावेळेस त्याला जी पाहिजे ती ह्या आपल्या मुक्यात पिकाला भेटलं त्यावेळेस ते आज आपल्यावर बोलतंय असं दिसतंय. थपची थप केळीची नुसती जोमात आलेली. बरोबर आहे. मग मला काय म्हणायचं, ह्या मुक्यावरती जर आपली वापराबाहेर काम करते नजरेला दिसतंय बरोबर आहे. तर ह्या व्हिडिओ बघणाऱ्या माझ्या शेतकरी मित्रांना हात जोडून विनंती, बघणाऱ्या माझ्या शेतकरी मित्रांना तमाम महाराष्ट्रातल्या, की तुम्ही ज्या वेळेस हे आमचे व्हिडिओ पाहत असताना वापराबायोनिकचे तर हे व्हिडिओ तुम्ही स्टेटसला ठेवा. तुमच्या व्हॉट्सअप असू द्या, फेसबुक असू द्या, इंस्टा असू द्या, काही पण असू द्या. तुम्ही हे व्हिडिओ शेअर करा, व्हायरल करा. कारण जो कष्टकरी शेतकरी आहे, जो खर्च आणि कष्ट करून कुठला तरी केळीचा असेल, टमाट्याचा, कारल्याचा, दोडक्याचा, द्राक्षीचा प्लॉट ती मोडायच्या तयारीत आहे, चुकून तुम्ही टाकलेला हा व्हिडिओ त्या माझ्या शेतकऱ्याला पाहायला भेटल तर तो शेतकरी वापराबायोनिक वापरून त्याचा प्लॉट स्वावस्थेत आणून त्याचं उत्पादन वाढणार आहे. गेलेला खर्च परत त्या उत्पादनातून निघणार आहे. तर तुम्ही खूप मोठं पुण्याचं काम करताय असं माझं वैयक्तिक तुम्हाला हात जोडून विनंती. याचं कारण असं की जर मला तुम्ही 10 रुपये मागितले मी तुम्हाला दिले तर मी तुम्हाला महागारी मागणार आहे साहेब. हो ते व्यवहार आहे. मला बी देवा लागणार. पण जर ही व्हिडिओ सोडला एखाद्याला आणि त्यांनी ती व्हिडिओ पाहून निर्णय घेतला वापराबायोनिक वापरायचा आणि त्याचं 2 लाख रुपयाचं उत्पादन वाढलं तर तुमच्यामुळे त्याचं 2 लाख रुपयाचं उत्पादन वाढलं. तुम्हाला ती धन्यवाद देणार आहे. बरोबर आहे. तुम्ही त्याला 2 लाख रुपये दिले का नाही. पण त्यांनी कुठल्याही शेतकऱ्यांनी जो व्हिडिओ ज्या पण शेतकऱ्यांनी त्या समोरच्या शेतकऱ्याला नात्यात असेल, मित्रात असेल, गावातला एखादा ग्रुप असेल त्याच्यावरती शेअर केला बरोबर आहे. तर जे शेतकरी अडचणीत त्या शेतकऱ्यांनी वापराबायोनिक वापरला आणि त्याचा प्लॉट सुधारला, झालेला खर्च निघाला आणि 2 रुपये उरले. साहेब आशीर्वाद एक आशीर्वाद भेटणार. मग मला काय म्हणायचंय, हे व्हिडिओ तुम्हाला एखादा जर म्हणला की काय सारखंच तुम्ही वापराबायोनिकचे व्हिडिओ स्टेटसला ठेवत असता, काय तुम्ही शेअर करीत असता, तुम्हाला काय वापराबायोनिक कडून काय तुम्हाला पेमेंट भेटतं का, कशाला उक्त घेतल्याने करता, काय कंपनी जाहिरात करायची कारण आहे, तर त्या पट्ट्यावागांना तुम्ही अगदी मी 100% सांगतो लबाड बोलायचं आपल्या शेतकऱ्यांसाठी. त्यांना म्हणायचं आम्हाला कंपनीकडून अकाउंटला दर महिन्याला पैसे देत, तुम्ही नका आम्हाला सांगू, आम्हाला येतात 100% पैसे, आम्ही हे स्टेटसलाच ठेवणार आहे असं मुद्दाम बोला. मी वैयक्तिक म्हणतो त्याचं कारण असं की आज जो कष्टकरी खर्च करी आज इथं जर असल्या उन्हातानात जर तो बिगर इशीमध्ये जर त्या निसर्गाच्या इशीमध्ये तो घाम गाळून जर त्याला यश येत नसेल आणि त्याला जर अगदी इकडून तिकडून उचका पाचका केलेला तो जर त्याला शेवटच्या स्टेपला अगदी रान विकून गळफास घ्यायची बारी येत असेल तर ह्याच्यासारखी दयनीय अवस्था दुसरी काही नाही. आणि ह्या अवस्थेत आपल्या शेतकऱ्याला जर चांगल्या अवस्थेत आणायचं असेल तर प्रत्येकाला हे व्हिडिओ स्टेटसला ठेवावं लागते. आणि आपण हे बोलतो एवढं कसे जोराव
रिझल्ट हो, बरोबर. रिझल्ट नसलं तर माझ्यात सुद्धा ती चमक नाही, बरोबर तुम्हाला आहे, हा. स्टेटसला ठेवा म्हणायची. बरोबर आहे. पण मी आज तुमच्यापाशी प्रत्येकापाशी पोहोचू शकत नाही, पण ह्या व्हिडिओच्या स्वरूपातून मी तुमच्यापाशी आहे. तुम्ही हे व्हिडिओ वापरा बायोरेनिकच्या स्टेटसला ठेवा. गेलेले प्लॉट येतात, फत्याचं नव्हतं असं एकदम चांगल्या पद्धतीने बनवणारी जगातली एक नंबर टेक्नॉलॉजी म्हणलं तर वापरा बायोरेनिक. 34 प्रकारची कंटेंट घेऊन आलेली, 2-4 कंटेंट एकत्र करून मार्केटमध्ये यायला लावित नाही. त्याचे पुरावे आपल्याकडे 600च्या पुढे युट्यूबला आहेत, 1-2 नाहीत. बरोबर आहे का नाही? तर तुम्ही ज्या केळी क्षेत्रातले शेतकरी आहेत, ज्यांचे प्लॉट बारीक आहेत, काल लागण केली, 2 महिन्यापूर्वी केली, 3 महिन्यापूर्वी केली, निस्वनला सुरुवात आहे, आता खूप मोठी तारांबळीत आहेत, काही काहीची खालीवर झाली, तुटाळी झाल्यात, व्हायरसच्या अवस्थेला गेलेत. अशा कुठल्या शेतकऱ्यांना तुमचं एक सल्ला संदेश असेल की बाबा ही वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन कुठपासून वापरायला सुरुवात केली पाहिजे, की आपला शेतकरी तारांबळीत येणार नाही, ही केव्हापासून वापरायला सुरुवात केली पाहिजे? तुम्ही काय सांगाल? कॅमेऱ्याकडे बघून सांगा. ज्याला ही वापरा तर वापर वाटते तरी मला तर वाटतं सुरुवातीपासून वापरायची. बरोबर आहे का? सुरुवातीपासून वापरा तर आपल्याला बी रिझल्ट भेटतो आणि त्याचा 100% फायदा होतोच. साधारण माझ्या अनुभवावरून सांगतो, मी पहिल्यांदा वापरल्यानंतर 2 महिने वापरला, साधारण त्या 2 महिन्यात बराच फरक पडला बागत. साहेबांनी त्यावेळेस व्हिडिओ फोटो सुद्धा घेतला नाही, तर इथं येऊन माघार गेली. ते म्हणले आता सोडा, नंतर आम्ही 2 महिने येतो तेव्हा आपण व्हिडिओ फोटो घेऊ. तुमची केळीचं आम्हाला जर काढायचं म्हणलं तर आम्ही काढलं असतं का? हो काढूच नाही काढलं. मी तुम्हाला आज बोललो ना, मी तुम्ही व्हिडिओ काढला नाही. काढलं नाहीत की आम्हाला ती चुकीची जाहिरात. बरोबर, आम्ही एवढे प्रामाणिक आहेत की त्याला साक्षीदार. बरोबर. हो. आणि मग ही आपली बघणारी मंडळी जर त्यांनी बी थोडासा एक न्याय द्यायचा प्रयत्न केला की स्टेटसलाच ठेवा, मी म्हणतो बाकी काहीच करू नका. बरोबर आहे. कोणी कोणाला 2 रुपये दिलं तर महागारीच मागणार आहे. हो, जर स्टेटसला ठेवलं तुम्हाला कोणालाच महागारी मागायची गरज नाही. ज्या साहेब म्हणतात असं, ज्याला गरजाची गरजवंत आहे किंवा त्याला वापरायचंय, त्यांनी अवश्य स्टेटस ठेवून पुढल्या माणसाला, आपल्या गोरगरीब शेतकऱ्याला त्याचं माहिती द्यावी. 100%. हे माझ्या मते ही मला जेवढा प्रयत्न करेल ना ते मी तेवढ्याला सांगू शकतोय. मग शेवट ज्याचा मताचा प्रश्न आहे. नाही मत जे त्याचं आहे, पण मला काय म्हणायचं बघा, बरेच जण शिकडचं तिकडचं सुविचार उचलतात आणि स्टेटसला ठेवतात. बघा बरं, सुविचार उचलतात आणि स्टेटसला ठेवतात. मी म्हणतो ठेवू द्या, त्यांना ते विचार आवडले त्यांनी ठेवले. बरोबर. मी म्हणतो विचार स्टेटसला ठेवण्यापासून आपण जिवंत उदाहरण स्टेटसला ठेवा म्हणतो. बरोबर आहे. मग काय वाचा आणि वाचवा. बरोबर आहे. ह्या पुढे काय? काहीच नाही. जागा आणि जगू द्या, त्याच्या पुढे काही नाही. तर तुम्ही अगदी तळमळीनी सर जसं गल्लं तशी माहिती दिली आपल्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी, त्याबद्दल तुमचा आमच्या वापरा बायोऑर्गॅनिक कंपनीकडून, तसंच आता तुमचा हा प्लॉट पाणी करण्यासाठी जे आले त्यांची थोडी ओळख करून देतो. आपले हे समाधान भगत सर टेंभुर्णीवरून आले, त्यांच्यापासूनच तुमचं मार्गदर्शन सुरू आहे. माझ्या गावाले रामेश्वर घोगरे सर प्लॉट पाणी करण्यासाठी, हे आपले विश्वास कोकणे सर बारामतीहून आले प्लॉट पाणी करण्यासाठी, आणि गजानन साळुंके सर आपल्या करमाळीवरून आले प्लॉट पाणी करण्यासाठी. ही कशासाठी आम्ही एकत्र येतो थोडस दुसऱ्या अवस्थेला, 4थ्या 5व्या, की जेणेकरून तुमचा प्लॉट आधी कसा होता आणि आता कसा आहे, त्यावेळेस आमच्या मार्गदर्शकांना ही सगळी परिस्थिती डोळ्यांनी पाहायला भेटते. त्यावेळेस त्यांना एक पुढच्या प्लॉट जे काही खराब कंडिशनला गेलेले आहेत ते चांगल्या अवस्थेत कसे येतात, कसे आणता येतील, त्याच्यावर काय स्टेटमेंट करायची ते त्यांच्या लक्ष द्यावं. मी सगळ्यांना एकत्र घेऊन येत असतो. त्याच्या पाठीमागचा काही उद्देश नाही. बघणाऱ्या मंडळींना वाटण प्रत्येक व्हिडिओ मध्ये सगळे दिसतात, दिसायचा, दावायचा, द्यायचा, पार्ट वेगळा. तुम्ही काहीतरी गैरसमज करून घेऊ नका, आणि केले तरी काही फरक पडत नाही. बरोबर आहे का नाही? तर तुम्ही जी काय माहिती दिली माझ्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी, जसं घडलं तसं आपण बुंदे वगैरे सगळं सांगितलं आपलं, तर त्याबद्दल आमच्या वापरा बायोऑर्गॅनिक कडून तुमचं मनापासून खूप खूप साहेब धन्यवाद. धन्यवाद साहेब. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं. माझं नाव चंद्रकांत रघुनाथ जोळ, राहणार आलेगाव बुद्रुक, तालुका माढा, जिल्हा सोलापूर. आज तारीख काय आहे बरं आजची? आज 15 एप्रिल 2025. आपण ह्या प्लॉटची भगत सरांनी पूर्वावस्था काढलेली आहे, दुसरी अवस्था काढलेली आहे, तिसरी अवस्था काढलेली आहे, आज 4थी अवस्था काढतोय आपण. आता ह्या प्लॉटला आपण लागणीपासून वापरलेला आहे. मध्यंतरी 1-2 महिन्याचा आपलं झालंय आपण ते गेल्या वेळेच्या शूटिंग मध्ये पण उल्लेख वेगळा. आज आपण 15 एप्रिल 2025 ला एक शूटिंग काढतोय निस्वन अवस्थेत. या निस्वन अवस्थेला आजच्या कंडिशनला आतमध्ये आपण घडाला फाने किती पडलेत हे आपण मोपलेत, की जवळपास जास्तीत जास्त 18 फाण्यात कमीत कमी 16 फाने. 18 ते 16 फाण्या पडल्यात. तुम्ही 12, 13, 14 पर्यंत फाण्या धरलेल्या आहेत, तर आपण त्या पण मोपल्यात. तर आतमध्ये बघितलं आपण, जमीन भुसभुशीत आहे, पांढरी मुळी चांगली चलते, आणि बाहेरच्या साईडला आपण लोकेशनला आता उभा राहून
आपण जी काही परिस्थिती आहे निस्वंत झालेली, खालची कमळ मोडलेली, प्लॉटला काळोखी वगैरे उंची जी काय आहे ते आपण दावण्याचा प्रयत्न करतोय. तर आता तुम्ही तुमच्या पद्धतीमध्ये आपलं हे वापरा बायोरेनिकचं जे मार्गदर्शन तुम्ही वापरलेलं आहे लागणीपासून पुढं, तर आजपर्यंत तुम्ही हे जे किती डोस सोडलेले आहेत त्याला? 4 डोस 4 डोस गेलेले आहेत. मधले 2 चुकलेले चुकले, 4 गेलेले आहेत आपले. आता तुम्हाला केळी क्षेत्रातला किती वर्षाचा अनुभव आहे? 10 वर्ष 10 वर्ष. मग 10 वर्षात 17, 18, 16 पर्यंत अशा फण्या इतक्यापर्यंत पडत होत्या का? नव्हते पडत. इतकी अंतरी 2 फणीच्या मध्ये पडत होते का? नाही नव्हते पडत. इतका मोठा असा घड अशी म्हणजे- चमक बी राहत नव्हती आहे का आणि घडी एवढा मोठा पडत नाही. आणि बुंदा पण असा आहे का? 22, 23, 25, 26, 27, 30च्या आतमध्ये आम्ही राहिलो घडाला घडाला आहे का नाही? वजनात. पण आता एक लक्षात येते की आपण 30+ घड 30+ 100% काढू शकतो. जातो. आणि काढू शकतो का नाही ह्याची प्रचिती आपल्याला आपण आतमध्ये अगदी हे करून काढलेली. फक्त आता आपण बाहेर का उभं राहिलो तर आपल्याला लोकेशन आपल्या शेतकरी मित्रांना दावायचंय की ज्या ठिकाणावर आपण पहिल्यापासून व्हिडिओ काढलेत, पहिलं झाड, दुसरं झाड, तिसरं झाड आपले साहेब आहेत, हे आमच्या पाठीमागचं 4थं निस्वंत झालेली आहे. आणि जी काय आहे ती, तर जे काही केळी क्षेत्रातले शेतकरी आहेत की बाबा आज तुमच्या प्लॉटमध्ये एकदम जबरदस्त बदल दिसतोय. तुमच्याच नाही, आज कुठलाही शेतकरी वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन अगदी ज्या प्लॉटला मोडून टाकायला सांगितले बरोबर आहे. त्या प्लॉटचा घड 30 किलो प्लस निघालेला आहे. आणि कालचा तरी एक असा किस्सा आहे आपल्या भेंडचे अशोक साळुंके सर म्हणून, तर त्यांचा 25 घड फक्त त्यांनी सुरुवातीला तोललेले, 1 टन माल भरला म्हणजे 40 किलोची रास बसली. बरोबर आहे. किती किलोची? 40 किलोची. आणि तो प्लॉट 5 महिने 10 दिवसाचा, कुठंतरी हिथं पाला लागायचा, कुठंतरी खांद्याला पाला लागायचा, अगदी आता धरला तर ह्या उंचीच्या लेवलचा पूर्ण प्लॉट पिवळा चुटूक पडलेला आणि वय खाल्लेलं, बुंदा लहान, असा प्लॉट जर 40 किलोचा घड देत असेल तर मला वाटतंय वापरा बायोरेनिक मध्ये खूप जबरदस्त ताकद आहे. बरोबर आहे. आणि मग जसं तुम्ही पण आता 4 डोस घेऊन अनुभवलेला आहे, तर मला वाटतं की आपले जे काही केळी क्षेत्रात नवीन जुने शेतकरी आहेत आजच्या अशा एकदम भयान टेम्परेचरला केळीचा वाढ थांबती, गच्चा धरला जातो, पाला खराबला जातो, मर वाढली जाते, व्हायरसला बळी जातो, प्लॉट अनेक काही समस्यांना आपल्या शेतकऱ्यांना सामोरे जावं लागतं. तर तुम्ही जो हा 4 डोस वापरून जो काय एक रिझल्ट घेतलेला आहे, तर केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी एक तुमचा सल्ला संदेश काय असेल की हे मार्गदर्शन कधीपासून वापरायला सुरुवात केली पाहिजे? ही मार्गदर्शन साहेब सुरुवातीपासून वापरायला पाहिजे. सुरुवातीपासून वापरायला पाहिजे की जेणेकरून बाबा जे काय अनेक समस्याला आपल्याला सामोरे जावं लागतं, तर त्या समस्याला सामोरे न जाता आपला प्लॉट सुंदर येईल. आता विषय कसा, आता तुम्ही कसं म्हणता, आता मध्यंतरी मोडून टाका, त्या स्टेपला आपण जाऊन द्यायची नाही बाग. बरोबर, असं माझं म्हणणं आहे. एकदम बरोबर आहे, एकदम बरोबर आहे, काही चुकीच नाही. आपले शेतकरी म्हणजे आता आम्ही पण मार्केटमध्ये म्हणजे ज्या टायमाला मोडून टाकायचा अवस्था येते त्या टायमाला शेतकऱ्याचं किती हाल झाला असेल, त्यांनी काय काय केलं असतं किती त्याला माहित असतं ना. किती नाही. आता मी ज्यावेळेस आमचे ग्रुप चेक करतो ना किंवा काही असे पर्सनल आम्हाला मेसेज करतात, तर मला एक शेतकरी आपल्या पंढरपूर तालुक्यातला त्यांनी केळीचे फोटो टाकलेत बरं का, ऐका, आणि खाली लिहून टाकले 5 लिटर राऊंड अप आणलेला आहे साहेब. आता हे जेव्हा मारू तर तुम्ही चक्कर मारा. म्हणजे ते वाचून मला खूप वाईट वाटलं. बरोबर आहे की हे त्यांनी फोटो टाकलाय आणि खाली लिहून पाठवलंय की साहेब 5 लिटर राऊंड अप आणले आणि केळीचे फोटो बघा, ह्या केळीने खूप वय खाल्लंय, ही सुधरण का हिला राऊंड अप मारून काढून टाकू. बरोबर आहे. म्हणजे इतक्या लेवल पर्यंत जर मन जात असेल आणि ते आणून ठेवलं इतक्यापर्यंत, आणि ज्या वेळेस व्हिडिओ पाहतात त्या शेतकऱ्यांना जाणीव होती की साहेब मग तुम्ही आम्हाला कधी भेटता, आम्ही आमच्याकडे कधी येतात. मग मी म्हणतो तुमची तारांबळ झाल्यावर आम्हाला बोलवण्यापासून तुम्ही अगोदर ठरवून घ्या साहेब, जसं म्हणतात तसं की केळी लागण केली की 15 दिवसांनी 1 महिन्यानी का व्हायना जास्तीत जास्त, त्याच्यानंतर का व्हायना बाबा वापरा बायोरेनिक तुम्ही कंटिन्यू वापरायला सुरुवात करा. आता हे बघा आपल्या महिन्यात एकदा सोडायचं काय, त्याला आपण ही 5 दिवसाला डोस सोडतोय आपण. हा बाकी महिन्यात एक वेळ आहे, तरी बी पावर आहे, तरी पावर आहे, आणि ते बी शुद्ध सोडतोय. त्याच्यात नाही ताक नाही, गुळ नाही, गोमूत्र नाही, स्लरी नाही, मार्केट मधले जीवाणू बॅक्टेरिया देत काहीतरी टाका, रात्रभर बिजाय टाका आणि मग सोडा, असं काय आहे का? नाही. प्लेन रोवर प्लेन आणि ग्रुथर प्लेन, फक्त 2 ते 3 दिवसाचा डिफरन्स ठेवायचा आहे आणि प्लेन सोडायचे. पण पॉवर अशी की ती पॉवर ह्या झाडांमध्ये दिसते आपल्याला. तर अगदी तुम्हाला शेतकरी मित्रांनो आपले हाल कुठं होतात आज सांगतो मी थोडस, की तुम्ही जरी वापरा बायोरेनिक नाही स्वीकारलं, आपल्या शेतकऱ्यांची जिरती कुठं बघा, हाल कुठं होत्यात बघा, तारांबळ कुठं होती बघा. मी आज तुम्हाला थोडेसे सांगतो. केळी लागण केली, तुम्ही कीटकनाशक बुरशीनाशकाचे ड्रिचिंग करता,
त्याच्यानंतर तुम्ही ह्युमिक 1919ची ड्रिचिंग करता, त्याच्यानंतर बी तुम्ही 1919ची ड्रिचिंग 3-4 वेळा करता. तुम्हाला काय वेगळा प्रॉब्लेम वाटला तुम्ही आळीवरचा एखादा स्प्रे करता, परत कीटकनाशक बुरशीनाशकची ड्रिचिंग असते, परत तुम्ही 1919 ह्युमिकची ड्रिचिंग असते. तुम्ही 1 महिन्यात किती बी नाही म्हणलं तरी 4 ते 5 ड्रिचिंग करताच. 3 दिवसाला असते पहिल्यांदा सुरुवात. मी सांगतो की तुम्ही करताच 1 महिन्यात 4 ते 5 ड्रिचिंग करताच तुम्ही. आणि हे सगळं करीत असताना तुम्हाला कुठल्या कुठल्या समस्याला पुढे जावं लागतं की तुमची केळी मुळी नाही चालली की मर वाढते, मुळी नाही चालली की मर वाढते. मर वाढली आणि समजा मर बी कंट्रोल केली तर प्लॉट मुळी नाही चालली की वय खातो. समजा मुळी चालली प्लॉटनी मर बी थांबवली तर तुमचा प्लॉट टेम्परेचरला बळी जातो. बघा बरं का, आता तुम्ही टेम्परेचरला बी काहीतरी ताग वगैरे लावून ऍडजस्ट केलं तर तुमचा प्लॉट ती तागच कडच अन्नद्रव्य खातो, केळीच वाढत नाही. म्हणजे समस्या बरोबर आहे. म्हणजे त्याच्या उपाय काढला की ती उपायच अपाय ठरतो, उपायच अपाय ठरतोय. म्हणजे थोडक्यात जो वाचवणार आहे तोच नरड दाबतोय असं म्हणा काय हरकत नाही. उघड उघड म्हणजे ज्याच्याकडे अशा आपण लावून धरली की बाबा ह्याच्यामुळे वाचन, ती दुर्दशा होती त्याच्यामुळे. त्याच्याकडून आपली दुर्दशा होती. काय होतं, वाढते केळी पण बुंदा होत नाही. बरोबर. मग आपल्या शेतकऱ्यांना अनेक काय अशा समस्यांना बळी जावं म्हणजे सामोरे जावं लागतं आणि ह्याच्यामध्ये वेळ जातो, पैसा जातो. आणि मग मित्रमंडळी नातेवाईक आपल्याला सल्ला देणारे भरपूर येतात. मग त्यांनी काय जे वापरलेलं आहे ते सल्ला देत असतात. आपण बी त्यांनी सांगितलेलं सगळं आणतो वापरतो. हे सगळं आणून वापरून पण आपला प्लॉट ज्या वेळेस उचलत नाही त्यावेळेस भरपूर काय मार्केटमधून आणून टाकून केलेला खर्च जो असतो, गेलेला वेळ जे असतो, तर तो आपल्याला एक असा सल्ला देतो की हितनं पुढं शेतीच्या नादी लागू नको. बरोबर आहे. कुणाच्या नादी लागू नको, शेती नाद लागू नको. पटांग सगळे सल्ले देणारे आहेत, साथ देणारे कुणीच नाहीत. ही एक मनाला एक अशी धास्ती बसती की मी ऐकू कुणाचं आणि विश्वास ठेवू कुणावर. कुणी येतंय ती सांगतंय ती मी आणतोय टाकतोय 8-15 दिवसांनी, 2 दिवसांनी, 8 दिवसांनी, महिन्यानी, मला त्या पिकात काय बदल दिसाना, मग मी आता काय करू. आणि उत्पादन चांगलं निघावं, पैसा चांगला यावा, इतरांचं देणं पाणी झालेलं ती जावं, हे यासाठी आपला शेतकरी शेती करत असतो. आणि शेती करत असताना त्याच्यावर जो अनाठाईन खर्च केलेला असतो, अगदी बेहिशेब खर्च केलेला असतो, तो केलेला खर्च इकडून तिकडून केलेला उचका पाचका, नातेवाईक मित्रमंडळी यांच्याकडून केलेला उचका पाचका, त्यांना काहीतरी कुचकं पाचकं बोलून त्यांच्याकडून आणलेले पैसे हे जात नाहीत. कधी जात नाहीत, उत्पादन चांगलं निघाल्यानंतर जात नाहीत. अनेक दुकानदारांकडून उधारी केलेली असती की त्यांना सांगितलेलं असतं साहेब आपल्याच गावातलीच राव तुम्ही, मी काय तुम्हाला हितनं पाठीमागचं काय तुम्हाला कधी बुडवलं का, फसवलं का. पण विषय असा होतो की ज्या वेळेस टाइम येतो, भरपूर काय कष्ट करून वेळ देऊन ह्याला पिकाला पीक ज्या वेळेस वय खातं त्यावेळेस वेळ अशी येते की कष्टकरी खर्चकरी शेतकरी लबाड ठरला जातो. कधी उत्पादन अपेक्षित नाही निघाले. आणि मग स्वतःच्या मनाला प्रश्न असा पडतो की मी आता काय करू. मी ज्यांना काय थोडंसं येडवाकडं बोलून कुचकं पाचकं बोलून जे आणलेले पैसे आहेत मी आता कसं देऊ. आणि हा पडलेला प्रश्न इतका गंभीर होऊन बसतो की मग आता शेवटच्या स्टेपला काय शेतकरी निर्णय घेतात, शेती कोण देऊ. काय शेतकरी असं विचार करतात मी शेती विकली तर माझ्या लेकरा बाळांना काय. मग ते म्हणतात की मी जर शेती विकून माझ्या लेकरा बाळांना जर मी थोडक्यात रोडवर आणत असेल तर मी माझं आयुष्य संपवतो. तेच मोठा प्रॉब्लेम आहे, सगळ्यात मोठा. आणि तो स्वतःला संपवतो. आणि स्वतःला संपवलेला आपण पेपरमध्ये वाचतो आणि कानामागं टाकून देतो. कानामागं टाकून देतो, पेपरमध्ये वाचतो आणि कानामागं टाकून देतो. पण कानामागं टाकायच्या अगोदर माझी अगदी कळकळीची विनंती शेतकरी मित्रांनो, हे वापरावयारोनिक ही अशी एक टेक्नॉलॉजी बनलेली आहे की तुम्ही कष्ट करीत असताना खर्च करीत असताना तुम्ही वापरावयारोनिकला 1 महिन्याच्या अंतराने कुठल्याही पिकाला जर स्वीकारलं तर ही वापरावयारोनिक तुम्हाला उत्पादन वाढवून देणारे, तुमच्या जमिनीत तुम्ही कुठलंही पीक असू द्या तुमच्या अपेक्षेपासून उत्पादन जास्त निघणार आहे. निघणारं उत्पादन क्वांटिटी आणि क्वालिटीमध्ये निघणार आहे आणि ते ऑर्गॅनिक निघणार आहे. आणि त्यामुळं तुम्ही तुमच्या शेतीमध्ये कुठलंही पीक काढत असताना तुम्हाला एक आशा लागणार आहे की वापरावयारोनिक वापरले की आपण हरत नाही. बरोबर. वापरल्यानंतर लक्ष देणार आहे. त्याच्यासाठी कंपनी नाव इतकं सोपं ठेवलंय की वापरा बायो ऑर्गॅनिक. म्हणजे आपण सहजासहजी दिवसात कितीतरी वेळा म्हणतो
की मी माझ्या पिकाला काय वापरलं नाही ती सांग र, माझं पिकच उचलत नाही. बरोबर त्याच्यातच कंपनीने नाव टाकून ठेवलंय की तुम्ही फक्त वापरलं नाही, तुम्ही फक्त वापरलं नाही. तुम्ही सहज म्हणताय दिवसभरात कितीतरी वेळा की मी काय वापरलं नाही ते तू सांग र, मी काय वापरलं नाही ते तू सांग र, की माझी केळीच उचला नाही. मग वापरा बायोऑर्गॅनिक म्हणती तुम्ही फक्त वापरा की तुमची केळी कशी वय खाती, कशी सुधारत नाही ती पाहू आपण. आणि आपण असंच पाहू म्हणत नाही, आपल्याकडे एवढी म्हणजे ह्या वापरा बायोऑर्गॅनिक मध्ये धमक आहे की तुमच्या प्लॉटला ज्या वेळेस आमचे मार्गदर्शक येतात पूर्वावस्थेचा व्हिडिओ असतो 1-2 मिनिटाचा, त्याच्यानंतर त्याच पूर्वावस्थेचे फोटो असतात, त्यानंतर 1-2 महिन्यांनी तुमच्याकडे आल्यानंतर दुसऱ्या अवस्थेचा व्हिडिओ असतो, फोटो असतात. आणि हे दोन्ही एकत्र करून फोटो व्हिडिओ एकत्रीकरण जोडून ते युट्यूबला अपलोड करतात. कशासाठी? की आपला कष्टकरी शेतकरी हरवू नये, ह्याच्या पाठीमागचा काहीच उद्देश नाही. आणि आज जर ह्याच्यातली एक स्वार्थ जर आपल्या कंपनीचा म्हणलं तर हा स्वार्थ आहे की येणारे दिवस खूप भयान आहेत. आपल्या शेतकऱ्याला खूप काही खर्च वाढलेला आहे, उत्पादन काढायचा, उत्पादन कमी झालेलं आहे, अनेक समस्या वाढत जाऊन निघणारं उत्पादन आपल्या शेतकऱ्यांकडून नकळत हे निकृष्ट निघत आहे. म्हणजे ऑर्गॅनिक निघत नाही, केमिकल युक्त उत्पादन निघत आहे. केमिकल युक्त उत्पादन निघालेलं आपल्याच मंडळींना खायला भेटतंय आणि ते खाल्लेलं आपण अन्न आपल्याला हिथं व्यवस्थित पचलं नाही तर त्याचे साईड इफेक्ट म्हणून दमा, दाब, डायबिटीज, अटॅक, कॅन्सर ह्याच्यावरती ते जाते. आणि ते गेलेलं आपण ज्यावेळेस डॉक्टरकडे जातोय त्यावेळेस डॉक्टर आपल्याला सांगतात की साहेब तुम्हाला असा आजार झालेला आहे, आता तुम्हाला हे स्टेटमेंट चालू करावं लागेल. मग ह्या महिन्यात हा कोर्स झाला, दुसऱ्या महिन्यात तो कोर्स, त्याच्या पुढच्या महिन्यात हा डोस आणि त्या पुढच्या महिन्यात हा डोस. मग मला काय म्हणायचंय, हे डोस घेण्यापासून जर आपण सगळ्यांनी ठरवलं की वापरा बायोऑर्गॅनिक वापरायचं तर मला वाटतंय की दवाखाना जो आत्ताच्या कंडिशनला अगदी आपण गेल्यानंतर 2-2 तास नंबर येत नाहीत दवाखान्यात, इतके नंबर लागलेत, हे जरा कमी होतील. आणि आपल्या शेतकऱ्यांनी जर 50% दाणेदार वॉटर सोलेबल आणि 50% वापरा बायोऑर्गॅनिक जर वापरलं तर आपण जे काही कीटकनाशक, बुरशीनाशकावरती जो 100% खर्च करतोय तो 100% खर्च आपला 30% येईल. आणि 30% खर्च आपला जर एकदम कमी होत असेल, म्हणजे 100% जर 30% येत असेल, 70% खर्च कमी होत असेल, उत्पादन अपेक्षेपासून जास्त निघत असेल, निघणारं ऑर्गॅनिक निघत असेल, तर आपण सगळी पुण्याचं काम करतो. बरोबर. तर तुम्ही हे व्हिडिओ पाहता स्टेटसला ठेवा, मित्रमंडळी नातेवाईकात व्हायरल करा. कारण साहेब आपल्या समोर आहेत, प्लॉटच्या समोर आम्ही उभा राहून बोलतोय. कारण आम्ही काही जरी बोललो तरी तुम्हाला कधीच खरं वाटणार नाही, पण आज आम्ही प्लॉटवरती तुम्हाला खरंच वाटणार. बरोबर आहे. आणि खरं आहे म्हणून आम्ही बोलतोय. तर तुम्ही केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी साहेब काय सांगू शकाल की हे वापरा बायोऑर्गॅनिकचं मार्गदर्शन ही माझं वैयक्तिक मत आहे की ह्या येणाऱ्या काळाची समस्याचं उत्तर वापरा बायोऑर्गॅनिक आहे. आणि जर येणाऱ्या समस्याचं उत्तर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला वापरावं लागेल. हो, तुम्हाला काय वाटतं? वापरावं लागणारच आहे. ऐका नाही, जर तुम्ही अगदी मी म्हणतो डोळे दाखवून वापरा, आज 70% जमिनी आपल्या नापीक व्हायला नापीक झाले, त्याचं कारण काय? या रासायनिक खताचा लोड झाला. मग आपण दाणेदार वॉटर सोल्युबल पूर्ण संपलेला आहे. आणि आपल्या जमिनीत जर उद्या गवत उगवायचं जर बंद झालं आणि आपल्याच लेकरांनी, आपल्याच नातानी, आपल्याच मुलांनी जर आपल्याला विचारलं की तुमच्या बापांनी, तुमच्या आज्यांनी ज्यावेळेस तुमच्या हातात जमीन दिली त्यावेळेसचा सेंद्रिय कर्ब काय होता आणि तुम्ही आम्हाला आज जमीन करायला कसायला देताय, तर आज जे जमिनीचा सेंद्रिय कर्ब काय, तर त्यावेळेस आपल्याकडे उत्तर नसणार. 10 वर्ष पडाक जमीन ठेवा लागते, तरी पण जागे किंवा माती बदलावी लागेल. मग माती बदलणं एवढं सोपं नाही, जमीन पडीक घेऊन जागे आणणं एवढं सोपं नाही. मग मला एकच वाटतं सोपं आहे की वापरा बायोऑर्गॅनिक तुमच्या ह्या शेड्यूल मध्ये तुम्ही, मला काय म्हणायचं सर, आता ऐका, तुम्हीच मला आज उत्तर देणार आहेत. वापरा बायोऑर्गॅनिक असं गडीभर साईडला ठेवा. तुम्ही ह्या जमिनीत तुम्हाला जे आठवणीत आहे, जे अनुभवलेलं आहे, ते प्रत्येक 8-15 दिवसाला तुम्ही सोडताय का नाही? सोडताय का नाही? मग मला काय म्हणायचंय, ते सोडून काय होतंय हे जी तुम्हाला आज जाणीव झाली की जमीन आपली नापिकेकडे चालली. मग आपण नापिकेकडे जायला तयार आहे, बघा बरं का, म्हणजे नापिकेकडे जायला तयार आहे. मी तर म्हणतो वापरा बायोऑर्गॅनिकचे रिझल्ट जरी नाही आले, मी आज एक वेगळा शब्द वापरतोय, वापरा बायोऑर्गॅनिकचे 1% पण रिझल्ट नाही दिसला तरी पण वापरा बायोऑर्गॅनिक तुम्ही 1 वर्ष कमीत कमी कंटिन्यू वापरून बघा. तुम्हाला जमीन सांगन की तुम्ही त्या जमिनीत काय सोडलंय आणि पीक सांगन की मला तुम्ही काय दिलंय.
आणि ती पीक तुमच्या बरोबर ज्यावेळेस बोलन त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की वापरा बायोरेनिक खरंच कंटिन्यू करणं गरजेचं आहे. कारण येणाऱ्या काळाचं उत्तर म्हणून वापरा बायोरेनिक आहे. वापरा बायोरेनिक जर कंटिन्यू केलं तर येणाऱ्या दिवसात शेतीवरती खर्च कमी होईल, उत्पादन वाढेल. वापरा बायोरेनिकला जर नाही स्वीकारलं तर मग मला वाटतंय की सगळ्या शेतकऱ्यांचा आनंद असावा. पण आता बोलू नाही बोलायचे शब्द गरज आहे की दिवस असे येतील की तुम्हीच तुमच्या मित्रमंडळी नातेवाईकात बसल्यावर एक शब्द वापरता, शेतीच करायला नको वाटते. एका वाक्यात उत्तर देणार आहेत, त्या उंबरटे आज 50 लोक आहेत. शेतीच करायला नको वाटते. शेतकऱ्यांना मग वाटतं. त्याच्यामध्ये तुम्ही कुठले स्टोरेज टाकता, कुठले गोडवानं करता, कुठले तुम्ही डीमार्ट सारखे टाकता, रोडच्या कडेला असले तर, आतमध्ये असलं तर आता काय करू ह्या समस्या जातात. पाणी असून पण शेती पिकांना आता काय करू. आता काय करू नका. तुमच्या आहे या शेड्यूलमध्ये आहे, या तुमच्या दाणेदार वॉटर सोलेबलच्या शेड्यूलमध्ये फक्त वापरा बायोरेनिकला ऍड करा. ऍड केल्यामुळे याड लागत नाही तर उत्पादन वाढतं. ही वापरा बायोरेनिकची खासियत आहे. आणि हे जे साक्षात्कार आम्ही सर्वजण मार्गदर्शक प्रत्येक वेळेस प्रत्येक प्लॉटला जाऊन व्हिडिओ काढून तुम्हाला एक दिशा देण्याचा प्रयत्न छोटासा करतोय. प्रोडक्शन मध्ये पॉवर आहे, आम्ही खाली निमित्त आहे. बरोबर आहे. तर तुमचा हा प्लॉट पाहणी करण्यासाठी जे आमचे मार्गदर्शक आले त्यांची थोडीशी ओळख करतो. आपले गारमाळ्याहून नमस्कार. गजानन साळुंके सर आले, भगत सर तुम्हाला मार्गदर्शनाला लाभलेले आहेत. आपले रामेश्वर गोगरे सर कुर्टीवरून आलेत आणि बारामतीहून आपले विश्वास कोकणे सर आलेत. तर तुम्ही जसं गल्लं तसं आपल्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी मन मोकळ्यापणाने माहिती दिली त्याबद्दल तुमचं मनापासून परत एकदा खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.